तर डिअर फ्रेंड्स, आपण जी डिपार्टमेंटल PSI इंग्लिश टेस्ट सिरीज जी आपण सुरू केलेली आहे, तर या टेस्ट सिरीजमधला आजचा पहिला पेपर आहे. तर आपल्या या पहिल्या पेपरमध्ये आपण 40 क्वेश्चन्स दिले होते. तर हा पेपर आपल्या सर्वांना सोडवायला सांगितला होता. तर मी अशी आशा व्यक्त करतो की आपण 100% सर्वांनी सोडवला असेल. आणि याच्यामध्ये जे आहे तर डिअर फ्रेंड्स, आपण जरी आपल्याला इंग्लिश हा डिपार्टमेंटल PSI साठी 25 मार्कला असला तरी पण आपण 40 क्वेश्चन घेतले होते. त्याचं रिझन मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे की आपण काय करतो, या ठिकाणी परीक्षेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त फायदा व्हावा, आपल्या त्याच्यामध्ये रिव्हिजन चांगल्या प्रकारे व्हावी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जास्तीत जास्त प्रश्नांचा आपला सराव व्हावा, यासाठी आपण या टेस्टमध्ये 40 क्वेश्चन्स घेतले होते. त्याच्यामध्ये पॅसेज असेल, त्याच्यामध्ये नंतर ओकॅबलरी असेल किंवा त्याच्यामध्ये ग्रामर कॉन्सेप्ट असेल, तर ह्या सगळ्याच कॉन्सेप्ट आपण त्यामध्ये घेतलेल्या होत्या. तर आपण आता वेळ न घालवता आपण हा जो टेस्ट पेपर झाला आपला पहिला पेपर, टेस्ट सिरीजमधला पहिला पेपर, तर आपण या टेस्ट सिरीजमध्ये मी आपल्या सर्वांना सांगितलं आहे की आपण कमीत कमी याच्यामध्ये 12 क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी घेणार आहोत. आणि हे 12 क्वेश्चन पेपर जे असणार आहे, तर हे प्रत्येक क्वेश्चन पेपर हा आयोगाच्या लेवलनेच आपण क्वेश्चन पेपर सेट करणार आहोत. त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्यांना त्याचा फायदाही होईल. एखाद्या क्वेश्चन पेपरमध्ये मग 25 पेक्षाही जास्त क्वेश्चन्स असतील किंवा 25 क्वेश्चन्स असतील किंवा 30 असतील, कधी 40 असतील. तर जरी प्रश्न जास्त आपण घेतले तर त्याचा उद्देश फक्त एकच आहे, तर तो म्हणजे जास्तीत जास्त तुमचा सराव व्हावा, प्रॅक्टिस व्हावी, हाच त्याचा उद्देश असणार. ठीक आहे. आता काही पेपरमध्ये कसं असणार लक्ष द्या, जसं आपला आयोगाचा पॅटर्न असेल सेम त्या पद्धतीने आपण हे करतोय. काही पेपरमध्ये समानार्थी शब्दात दिलेले असतील, काहीमध्ये विरुद्धार्थी शब्द, तर आपण त्या ठिकाणी काय असणार लक्ष द्या. म्हणजे मग समानार्थी शब्द विचारले, विरुद्धार्थी तुम्ही विचारलेच नाहीत, असं काही करू नका. त्याच्यामध्ये आपण सगळंच जे आपले 12 क्वेश्चन पेपर होतील तर त्याच्यामध्ये तुमचं सगळ्याच कॉन्सेप्ट कव्हर होतील. तर या लेवलने आपण काय करू, क्वेश्चन पेपर आपण सेट करत राहू आणि फक्त काय करा, सगळेजण 100% सोडवत राहा. क्वेश्चन पेपर जे आहे ते सोडवत राहा. चला ठीक आहे. तर आता बघा आपण पहिल्यापासून जातोय डिअर फ्रेंड्स. एकच मिनिट. ओके, चलो ठीक आहे. तर डिअर फ्रेंड्स बघा, आपण या ठिकाणी जे आहे तर पहिलाच क्वेश्चन आहे. तर पहिला क्वेश्चन आहे फाइंड आउट द एरर. आता या सर्वांना स्क्रीन दिसायला, आवाज यायला सर्वांना? ओके. आता बघा, पहिला क्वेश्चन आहे या ठिकाणी फाइंड आउट द एरर, म्हणजे एरर विचारलेला आहे. मग या वाक्यामध्ये जो एरर आहे डिअर फ्रेंड्स, एरर हा जो दिलेला आहे, तर एरर आता मी काय करतोय लक्ष द्या, याच्यामध्ये आपल्याला बरेच क्वेश्चन्स आहेत, बाकीचे पण ऑप्शन या ठिकाणी कव्हर करतोय. फक्त जिथं सरळ सरळ उत्तर येते तर त्याला मी काय करतोय, त्याच्यावरती फोकस करतोय. ठीक आहे. तर बघा, द कमिटी आपल्या सर्वांना माहिती आहे. कमिटी हा जो शब्द आहे, तर कमिटी हा शब्द आपण सिंग्युलर पण वापरतोय, प्लुरल पण वापरतोय. सिंग्युलर पण आहे आणि प्लुरल पण आहे. मग ज्यावेळेस कमिटी हा शब्द, त्याच्यामध्ये कमिटी हा शब्द आपण काय करतोय डिअर फ्रेंड्स, कलेक्टिव्ह नाउन म्हणून वापरतो, त्यावेळेस आपण त्याला सिंग्युलर समजतोय. परंतु त्याच्यामध्ये प्रत्येक सदस्य वेगवेगळे दर्शवायचे असतील तर त्यावेळेस आपण त्याला काय करतो, अनेक वचन किंवा प्लुरल समजतोय. मग याच्यामध्ये काय झाले बघा, कमिटीमध्ये डिवायडेड झालेले आहेत. काय, कमिटीमध्ये जे सदस्य आहेत ते डिवाइड झालेले आहेत. याचा अर्थ असा होतोय, या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी कमिटी हा जो शब्द आहे, तर कमिटी हा शब्द प्लुरल वापरलेला आहे. म्हणजे या ठिकाणी इजच्या ऐवजी या ठिकाणी आर पाहिजे होतं, आर हवं होतं. आणि म्हणून या प्रश्नाचं जे एरर आहे, तर एरर नेमका कुठं आहे डिअर फ्रेंड्स, तर तो आहे एरर हा बी मध्ये एरर आहे. म्हणून याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर हे बी आहे. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन याच्यामध्ये बघा, आपल्याला करेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे. करेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे. तर याच्यामध्ये आहे डिअर फ्रेंड्स, लक्ष द्या. मग करेक्ट सेंटेन्स विचारलं, याच्यामध्ये पहिलं वाक्य आहे मनन इज ओल्डर दॅन रिया. दुसरं वाक्य आहे व्हॉट इज द लेटेस्ट स्कोअर. तिसरं वाक्य, म्हणजे ही 4 वाक्य दिले, त्याच्यामध्ये कोणतं वाक्य बरोबर आहे असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. कोणतं वाक्य बरोबर आहे. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स लक्ष द्या, मनन इज ओल्डर दॅन रिया, म्हणजे या ठिकाणी ओल्डर दॅन हे वाक्य आहे, सीडीचं वाक्य आहे. याच्यामध्ये सीडी म्हटल्याच्यानंतर दॅन जर असेल तर या ठिकाणी सीडी ॲडजेक्टिव्ह वापरायला पाहिजे. तर या ठिकाणी हे पहिलं वाक्य बरोबर आहे का, तर हो बरोबर आहे. दुसरं वाक्य बरोबर आहे का, लेटेस्ट स्कोअर, व्हॉट इज द लेटेस्ट स्कोअर,
तर या ठिकाणी हे पण वाक्य बरोबर आहे. लेटेस्ट आहे, लेटेस्ट म्हणल्याच्यानंतर आपण द आर्टिकल वापरतो. या ठिकाणी हे पण वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्ष द्या, आय गेव हिम द फ्यू बुक्स आय हॅड. मग या ठिकाणी जे आहे तर लक्ष द्या, या ठिकाणी आय गेव हिम द फ्यू बुक हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न कुठल्या कॉन्सेप्टवरती आहे, तर हा प्रश्न हा अ फ्यू, फक्त फ्यू म्हणजे फ्यू, अ फ्यू आणि द फ्यू या कॉन्सेप्टवरचा प्रश्न आहे. ठीक आहे. पण आता याच्यामध्ये लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, आपण द फ्यू कधी वापरतोय, जेवढं आहे थोडंच परंतु जेवढे आहे तेवढं या अर्थाने आपण काय करतो, द फ्यू वापरतोय. द फ्यू आपण काय करतोय, जेवढं आहे म्हणजे थोडंच परंतु जेवढे आहे तेवढं या अर्थाने आपण काय करतो, द फ्यू वापरतोय. मग या ठिकाणी बघा, आय गेव हिम द फ्यू बुक्स आय हॅड, म्हणजे माझ्याकडे जेवढे पुस्तकं होते तेवढे पुस्तकं मी त्याला दिले. या अर्थाने डिअर फ्रेंड्स हेही वाक्य काय आहे या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, आय डू नॉट लाईक दिस काइंड ऑफ नॉवेल्स. यामध्ये लक्ष द्या, दिस हे कधीही लक्षात ठेवायचं, दिसच्या नंतर आपण काय करतो, सिंग्युलर, एकच मिनिट, दिसच्या नंतर आपण सिंग्युलर या ठिकाणी जे आहे तर सिंग्युलर नाउन आपण यूज करतोय, तर हे लक्षात ठेवायचं आहे. मग दिसच्या नंतर काय असणार डिअर फ्रेंड्स, काइंड जे आहे तर काइंड हे या ठिकाणी बरोबर आहे. आता लक्षात द्या, या ठिकाणी याच सेम पेपरमध्ये, हा जो पेपर आहे तर याच सेम पेपरमध्ये एमपीएससीने काय केलं, याच्यावरती 2 प्रश्न विचारलेत. याच्यावरती 2 प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत एमपीएससीने. मग याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स काय केलंय बघा, दिस काइंड ऑफ नॉवेल्स असं एक दिलं आहे आणि दुसरे एक वाक्य दिले, दीज काइंड्स ऑफ नॉवेल्स, म्हणजे सॉरी दुसरं दीज काइंड्स ऑफ, पुढे काहीतरी वेगळा शब्द होता पण अशा प्रकारे विचारलंय. मग हे दीज काइंड्स ऑफ बरोबर आहे का, दीज काइंड ऑफ बरोबर आहे. तर एक काइंड असेल, सॉर्ट असेल, याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचंय, मी तुम्हाला सांगितलं ना, रेन अँड मार्टिनचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये सर्व उल्लेख केलेला आहे. या ठिकाणी काय करायचं, यांच्यानंतर ह्या दिस आणि दिस जे असेल त्याच्यानंतर काय करायचं, हे काइंड असेल किंवा सॉर्ट असेल हे शब्द काय करायचे, सिंग्युलर वापरायचे. काइंड हा शब्द काय करायचा आहे, दिस, दॅटच्या नंतर आपण सिंग्युलर यूज करतोय. ठीक आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी दिस हे बरोबर आहे, काइंड पण बरोबर आहे आणि म्हणून या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. या सेम पेपरमध्ये आपल्याला अशाही प्रकारचं प्लुरल पण वाक्य दिलेलं आहे, पण ते वाक्य डिअर फ्रेंड्स आयोगाने पण चुकीचं दिलेलं आहे. त्याचा रिझन मी तुम्हाला सांगितलं, रेन अँड मार्टिनच्या पुस्तकामध्ये ते 100% तशा प्रकारे उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये आणखी पण सांगितलं त्यांनी, पण पुढे विश्लेषण पण दिलेलं आहे. काही ग्रामरियन म्हणजे काही जे ग्रामरचे लोक आहेत ते काय करतात, त्या ठिकाणी हे पण बरोबर आहे असं म्हणतात, पण त्या पुस्तकामध्ये हे अशा प्रकारेच काय केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. तर डिअर फ्रेंड्स लक्ष द्या, सिंपल 4 नंबरचं जे वाक्य आहे तर 4 नंबरचं वाक्य सुद्धा त्या ठिकाणी बरोबरच वाक्य आहे. म्हणजे याच्यामध्ये काय झालं डिअर फ्रेंड, 4ही वाक्य जे आहेत तर 4ही वाक्य या ठिकाणी बरोबर आहेत. 4ही वाक्य बरोबर आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, आपला प्रश्न विचारला ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह किंवा पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह, म्हणजे आपणच ठरवायचंय ऍक्टिव्ह करायचं का पॅसिव्ह करायचं. मग याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय असणार आहे, यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे तर ती म्हणजे काय डिअर फ्रेंड्स बघा, आपल्याला जे दिलेलं वाक्य आहे तर ते दिलेलं वाक्य ठरवायचं आहे नेमकं ऍक्टिव्हचं का पॅसिव्हचं आहे. द नॉईज ऑफ द ट्रॅफिक केप्ट मी अवेक. या ठिकाणी लक्ष द्या, द नॉईज ऑफ द ट्रॅफिक केप्ट म्हणजे या ठिकाणी द नॉईज ऑफ द ट्रॅफिक केप्ट मी अवेक. या ठिकाणी हे जे वाक्य आहे तर हे वाक्य डिअर फ्रेंड्स डायरेक्ट क्रियापद असेल तर दुसरं रूप आहे आणि हे वाक्य जे आहे तर हे वाक्य दिलेलं वाक्य हे ऍक्टिव्ह व्हायचं वाक्य, पॅसिव्ह व्हायचं नाही. मग ऍक्टिव्ह व्हायचं वाक्य आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे, कारण हा प्रश्न तसाच विचारलाय, ऍक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह व्हायचं करा किंवा पॅसिव्ह व्हायचं ऍक्टिव्ह व्हायचं करा. मग तुम्ही अगोदर ठरवा दिलेलं वाक्य नेमकं ऍक्टिव्ह व्हायचं दिलंय का पॅसिव्ह व्हायचं दिलंय ते ठरवायचं आहे. मग हे दिलेलं वाक्य हे ऍक्टिव्ह व्हायचं आहे, मग त्याचं पॅसिव्ह व्हायचं करायचं आहे. याच्यामध्ये ऑब्जेक्ट कोणतं आहे तर याच्यामध्ये ऑब्जेक्ट हे मी हे आहे, याच्यामध्ये ऑब्जेक्ट कोणतं आहे, मी हे ऑब्जेक्ट आहे. मग याचं पॅसिव्ह व्हायचं कसं होईल डिअर फ्रेंड्स, आपण या वाक्याचं टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच काय असते, वॉज वेअर प्लस V3 असते, वॉज वेअर प्लस V3. आणि म्हणून या ठिकाणी काय होईल मग आय लक्ष द्या, आपण ऍक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह व्हायचं करताना मी तुम्हाला सिंपल सांगितले 2 गोष्टी कधी पण करायच्या. पहिली एक, दिलेल्या वाक्याचा टेन्स ओळखायचा. नंबर 2, आणि त्या टेन्सनुसारच काय करायचं, लगेच स्ट्रक्चर वापरायचं. बाकीचं बघत बसायची काही गरज पडत नाही नंतर. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं, सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्याचं पॅसिव्ह व्हायचं करायचंय, वॉज वेअर प्लस आपण V3 वापरतोय. मग आय साठी आपण काय वापरणार, वॉज वापरणार. मग आय वॉज केप्ट, याचं तिसरं रूप काय आहे, आय वॉज केप्ट. आय वॉज केप्ट. मग या ठिकाणी अशा प्रकारचं ऑप्शन आपण त्या ठिकाणी जरी पाहिलं तरी लक्षात येतं. आय वेअर, आता हे येणार आहे का नाही,
आय सोबत आपण वेअर वापरतो का नाही वापरत, आय सोबत आपण वॉज वापरतोय, पण वेअर कधी वापरतोय तर ते काल्पनिक बोलताना. म्हणजे पहिलं ऑप्शन कटलं या ठिकाणी. ठीक आहे, पहिलं ऑप्शन कटलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स, आय वॉज केप्ट अवेक बाय द नॉईज ऑफ द. ठीक आहे, मी हे वाक्य अगोदर डायरेक्ट इथं लिहितो म्हणजे ऑप्शन चेक करण्यापूर्वी. मग या ठिकाणी बघा वाक्य हे असं आहे, आय वॉज केप्ट. हे अवेक आहे तर हे अवेक जसं आहे तसं घेतलं आपण, आय वॉज केप्ट अवेक. आपण बघा लक्ष द्या, ही केप्ट मी वेटिंग हे जे वाक्य आहे तर हे वाक्य पण एमपीएससीने सातत्याने विचारलेलं आहे, तर तसंच हे वाक्य आहे. ठीक आहे, जसा पुढचा शब्द आहे तो जसा आहे तसं ठेवायचा. आय वॉज केप्ट अवेक आणि त्याच्यानंतर काय, बाय द नॉईज ऑफ द ट्रॅफिक. तर हे अशा प्रकारे होईल. मग काय करायचं, बाय द नॉईज ऑफ द ट्रॅफिक हे अशा प्रकारे एकच ऑप्शन आहे. कोणतं हे, आय वॉज केप्ट अवेक. मग इथं काय केलंय, अवेकिंग केलंय. अवेकिंग इथं आहे का नाही, इथं काय केलंय, अवेकच आहे. मग जसं आहे तसं ठेवायचंय. म्हणून या ठिकाणी काय करायचं, 2 नंबरचं ऑप्शन जे आहे तर 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. आणि चौथं तर काय तसं नाहीच, कारण आपल्याला करायला काय सांगितलंय डिअर फ्रेंड्स, त्या ठिकाणी ऍक्टिव्ह व्हायचं दिलंय, त्याचं पॅसिव्ह व्हायचं आपल्याला करायचंय. म्हणून याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर हे 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, 4 नंबरचं जे आहे तर 4 नंबरचा प्रश्न काय, इनकरेक्ट सेंटेन्स आपल्याला विचारायचं. इनकरेक्ट सेंटेन्स. आणि लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, आपण देत असताना वाक्य मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, जरी प्रश्न हे 40 असले तरी पण एका प्रश्नामध्ये आपण 4 3 वाक्य दिलेले आहेत. त्याच्यामध्ये एक कॉन्सेप्ट आहे. बघा, इट इज मी, इट इज मी. मग या ठिकाणी काय, इट इज मी हे वाक्य बरोबर आहे का नाही, तर आपला प्रश्न काय विचारला अगोदर समजून घ्या. प्रश्न आपल्याला विचारलाय इनकरेक्ट सेंटेन्स. काय विचारलाय, इनकरेक्ट सेंटेन्स आपल्याला विचारलेला आहे. मग पहिलं वाक्य बरोबर आहे का, तर पहिलं वाक्य बरोबर नाही, पहिलं वाक्य चुकीचं आहे. दुसरं वाक्य बघा, ही ॲडवाइज्ड हिज फ्रेंड्स टू नो क्वारल अमंगस्ट देमसेल्स. या ठिकाणी बघा लक्ष द्या, या ठिकाणी वाक्य जे आहे तर वाक्य राईट आहे का रॉंग आहे, रॉंग आहे. कशावर ठरवायचं रॉंग आहे हे, तर हे वाक्य रॉंग इथं आहे डिअर फ्रेंड्स. इथं का, ॲडवाइज म्हणजेच काय, या ठिकाणी हे आज्ञार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्याचा आपण इनडायरेक्ट स्पीच करत असताना काय करतो, तर आपण रिक्वेस्टेड, ॲडवाइज्ड, ऑर्डर अशा प्रकारच्या रिपोर्टिंग व्हर्ब वापरत असतो. मग या ठिकाणी ॲडवाइज केलेला आहे, सल्ला दिलेला आहे. मग ही ॲडवाइज हिज फ्रेंड्स टू नो क्वारल अमंगस देमसेल्स. मग या ठिकाणी हे वाक्य राईट आहे का नाही, चुकीचं आहे. तर हे वाक्य कसं पाहिजे होतं, मग ही ॲडवाइज्ड हिज फ्रेंड्स नॉट टू क्वारल. काय पाहिजे होतं, नॉट टू क्वारल. हे वाक्य असं पाहिजे होतं, टू नो असं नाही, तर नॉट टू क्वारल अशा प्रकारे वाक्य पाहिजे होतं. म्हणून या ठिकाणी हे दुसरं वाक्य बरोबर आहे का नाही, तर ते पण चुकलेलं आहे. तिसरं वाक्य बरोबर आहे का, द कॅटल हॅव डाईड बिकॉज इंटेन्स हीट. आता या ठिकाणी द कॅटल म्हणजे जे जनावरं, गुरेढोरे म्हणतो आपण, मेले. मग एखादा कुठलीही गोष्ट याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं बघा, मेले असेल तर या ठिकाणी आपण काय करतोय, मग डाईड ऑफ म्हणतोय, एखाद्या आजाराने, एखाद्या कुठल्या गोष्टीने, हिटने मेलेले आहेत म्हणायचं. मग या ठिकाणी काय होईल, बिकॉज ऑफ येईल का नाही येणार, तर डाईड ऑफ इंटेन्स हिट या अर्थाने आपण या ठिकाणी वापरतोय. बिकॉज हा शब्द इथं चुकीचा आहे डिअर फ्रेंड्स, म्हणून हे पण वाक्य काय झालेलं आहे, चुकीचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, नायदर आय नॉर माय वाईफ इज रेडी टू ॲक्सेप्ट हू द कल्प्रिट इज. आता या ठिकाणी जे आहे तर नायदर नॉरचा नियम लक्षात ठेवायचा आहे. 2 कर्ते जर नायदर नॉरने जोडले असतील तर आपण हेल्पिंग व्हर्ब वापरत असताना दुसऱ्या कर्त्यानुसार हेल्पिंग व्हर्ब वापरतोय. मग दुसरा कर्ता कोण आहे, माय वाईफ, आणि म्हणून या ठिकाणी दुसरा कर्ता माय वाईफ सिंग्युलर आहे, म्हणून या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब सिंग्युलर. म्हणजे हे वाक्य जे आहे तर हे वाक्य डिअर फ्रेंड्स या ठिकाणी बरोबर वाक्य आहे. पण प्रश्न आपल्याला विचारला इनकरेक्ट सेंटेन्स, म्हणून याचं उत्तर काय येईल, मग ए, बी आणि सी. म्हणजेच याचंही उत्तर काय येणार आहे डिअर फ्रेंड्स, याचंही उत्तर 2 नंबर येत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न, पुढचा जो आहे तर याच्यामध्ये काय शब्द विचारला आहे. आता मार्वलस हा शब्द जर आपण पाहिला तर मार्वलस जे आहे तर आपण अमेझिंग या अर्थानेच आपण काय करतोय या ठिकाणी यूज करत असतोय. मग आपल्याला ह्या शब्दाचा काय विचारला डिअर फ्रेंड्स, मिनिंग विचारलेला आहे. या शब्दाचा आपल्याला काय विचारला आहे, मिनिंग विचारलेला आहे. म्हणजे समानार्थी शब्द विचारलाय म्हणून आपण, ठीक आहे, समानार्थी शब्द विचारलाय. ठीक आहे, मग याचं सिंपल येतं, सरळ येतं. याचं काय, अमेझिंग. काय येतं डिअर फ्रेंड्स, अमेझिंग.
आता हे सगळे जे शब्द आहेत तर प्रेजवर्दी, स्तुती करण्यासारखं, कमेंडेबल, ॲडमायरेबल म्हणजेच काय स्तुती करण्यासारखं या अर्थाने या ठिकाणी वापरलेलं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण ह्याला म्हणतो डिअर फ्रेंड्स मार्वलस चा समानार्थी शब्द जो आहे तो आहे अमेझिंग. नेक्स्ट बघा, डिस्कशन. आता सगळं आपण हे करू, त्याच्यामध्ये तुम्ही पण तुमच्या लेवल उत्तर तिकडे टाकत जा डिअर फ्रेंड्स. तुम्हाला जे वाटते तर ते टाकत राहा. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग, म्हणजे इथं पण करेक्ट सेंटेन्स विचारलंय. आता आपल्या सगळ्याला माहित आहे आपण पांढऱ्या केसांसाठी ग्रे हेअर हा शब्द आपण वापरत नाहीत. सॉरी, ग्रे हेअर हा शब्द वापरतोय. सॉरी, इथं एरर कुठं आहे डिअर फ्रेंड्स? सॉरी, इथं हेअर्समध्ये एरर आहे. हेअर्स आणि हॅवमध्ये. इथं लक्षात काय ठेवायचं, हेअर हा जो शब्द आहे तर हेअर हा शब्द आपण काय करतो डिअर फ्रेंड्स या ठिकाणी लक्षात ठेवायचं, प्लुरल आपण हेअर हा शब्द वापरत नाहीत. मग या ठिकाणी काय, हिज हेअर्स हॅव टर्न ग्रे, हे वाक्य बरोबर आहे का नाही, तर हे वाक्य चुकीचं आहे. मग हे वाक्य कसं पाहिजे होतं, हिज हेअर हॅज टर्न ग्रे, म्हणजे इथं पाहिजे होतं हेअर हॅज. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट, द वेजेस ऑफ सिन इज डेथ. आपण वेजेस या शब्दाचा नियम पाहिला. वेजेस हा शब्द दोन अर्थाने वापरतो, सिंग्युलर पण प्लुरल पण. मजुरी या अर्थाने प्लुरल वापरतो, शिक्षा या अर्थाने आपण सिंग्युलर वापरतो. हे वाक्य आपण बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी जे आहे ते सांगितलं पण आहे आणि घेतलेलं पण आहे अगोदर. 2019च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, याच्यामध्ये विचारले आपल्याला या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स. लक्ष द्या, करेक्ट सेंटेन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आता याच्यामध्ये काय असणार आहे पुढं, आय हॅव मेनी वर्क्स टू डू. मग आय हॅव मेनी वर्क्स टू डू हे वाक्य बरोबर आहे का, तर या ठिकाणी नाही. तर या ठिकाणी हे मेनी वर्क नाही, तर इथं काय पाहिजे, मच वर्क पाहिजे होतं, तर हे चुकलेलं आहे. मग या ठिकाणी हे पण वाक्य चुकीचं आहे. त्याच्यानंतर आय टोल्ड द पॉर्टर टू कॅरी माय लगेज, या ठिकाणी लगेजेस हा शब्द वापरला आहे, म्हणजे हे पण वाक्य चुकीचं आहे. तर याच्यातलं फक्त वाक्य एकच बरोबर आहे, ते म्हणजे बी. मग याचं उत्तर काय झालं डिअर फ्रेंड्स, 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्ष द्या, क्वारल हा जो शब्द आहे तर क्वारल या शब्दाचं हे लक्षात ठेवायचं आहे, टायरसम असं जे आहे तर ॲडजेक्टिव्ह हे बऱ्याच पेपरमध्ये विचारलं. टायरसम, क्वारलसम हे दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवायचे. टायरसम आणि क्वारलसम हे बऱ्याच पेपरमध्ये अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारला आहे. हे दोन्हीही आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. क्वारलचं ॲडजेक्टिव्ह हे क्वारलसम होत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, पुढं आहे 8 नंबरचा प्रश्न. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायला सांगितले, जंबल केलेले वाक्य आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, ह्यांचा प्रॉपर सिक्वेन्स पाहिजे, प्रॉपर सिक्वेन्स. मग वाक्य मिनिंगफुल झालं पाहिजे. आता लक्ष द्या, हे अशा प्रकारचा ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो प्रॉपर सिक्वेन्सचा, तर कधीही काय करायचं, उगाचच PQRS हे करू का ते करू असं करत बसायचं नाही. तर काय करायचं, जे ऑप्शन दिलेले असतात तर त्याला काय करायचं, जोडत राहायचं. म्हणजे ऑप्शन काय करायचे, जोडायचे. समजा इथं PQRS आहे, मग P घ्यायचं अगोदर सुरुवातीला, इथं P घेतलं, नंतर Q घ्यायचं, नंतर R घ्यायचं, नंतर S घ्यायचं. मग असं वाक्य बरोबर बसतंय का नाही, असे करत काय करायचं आहे, त्या ठिकाणी वाक्य आपण राईट कोणतं आहे किंवा रॉंग कोणतं आहे तर ते आपण त्या ठिकाणी ठरवायचं. मग आता याच्यामध्ये लक्ष द्या, मोस्ट ऑफ द स्टुडंट्स त्याच्यानंतर वॉज सो कन्फ्युजिंग दॅट, आणि R घेतलं की मग काय होते, द टीचर एक्सप्लेनेशन. तर हे वाक्य बरोबर होतंय का नाही, तर याचा क्रम काय आहे लक्ष द्या, द टीचर्स एक्सप्लेनेशन अगोदर काय येणार, या ठिकाणी R येणार अगोदर, म्हणजे अगोदर R, द टीचर्स एक्सप्लेनेशन. ठीक आहे, R. त्याच्यानंतर नेक्स्ट, द टीचर्स एक्सप्लेनेशन, आता हे सिंग्युलर आहे म्हणून वॉज बरोबर येणार आहे. द टीचर्स एक्सप्लेनेशन वॉज सो कन्फ्युजिंग दॅट. त्याच्यानंतर काय, मोस्ट ऑफ द स्टुडंट्स डिडंट अंडरस्टँड, म्हणजेच या ठिकाणी वाक्यरचना काय पाहिजे, RQPS असं जर तुम्ही वाक्य जोडलं की वाक्य आपल्याला एक मिनिंगफुल त्या ठिकाणी वाक्य भेटतंय. तर त्याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर डिअर फ्रेंड्स काय होते, 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी उत्तर बरोबर येत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 9 नंबरचा प्रश्न. आपल्याला पंक्च्युएशन मार्कसाठी प्रश्न विचारला आहे, पंक्च्युएशन मार्क. ठीक आहे, तर आता हे वाक्य दिलं आहे. आता सगळेजण लक्ष द्या,
जर तुम्ही पंक्च्युएशन मार्कचे जर नोट्स तुम्ही बघितले असतील किंवा तो व्हिडिओ जर बघितला असेल तर अशाही प्रकारचा आपण तो नियम यामध्ये डिटेलमध्ये घेतलेला आहे त्या व्हिडिओमध्ये पण. तर याच्यामध्ये कधीही काय करायचं लक्ष द्या, लिस्ट आपल्याला ज्यावेळेस सांगायची असते, लिस्ट सांगताना लिस्ट सांगण्यासाठी काय करतात, जे कोलन आहे तर हे कोलन वापरलं जात आहे. आपल्याला ज्यावेळेस लिस्ट सांगायची पुढं तर त्यावेळेस काय करतात, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, वेन वी वॉन्ट टू इंट्रोड्यूस अ लिस्ट, एखाद्या आपल्याला लिस्टचे इंट्रोडक्शन करायचे तर त्यावेळेस आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, हे कोलन जे आहे तर कोलन हे आपण त्या ठिकाणी यूज करत असतो, हे लक्षात ठेवायचं. मग इथं सेमी कोलन आहे, सेमी कोलन हे आपण कशासाठी वापरतो, दोन जे घटक वाक्य आहे तर ते वाक्य आपण जोडण्यासाठी वापरतोय कंजंक्शनच्या ऐवजी. पण या ठिकाणी वाक्य जोडायचं का नाही, तर इथं काय केलंय त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग लिस्ट म्हणजेच काय लक्षात आहे डिअर फ्रेंड्स, म्हणजेच या ठिकाणी हे पेन, मोबाईल म्हणजे एकसारखीच एकाच ग्रुपमधले जे शब्द आहेत तर ते सांगण्यासाठी आपण काय करतो, कोलन पण आपण त्या ठिकाणी यूज करतोय. जसं आपण कॉमा वापरतो सेम त्याच पद्धतीने काय करतात डिअर फ्रेंड्स, कोलन देऊन पुढं काय करतात, मग त्या ठिकाणी जे पुढचे एकाच ग्रुपमधले जे नाऊन येतात तर ते नाऊन असू द्या किंवा ते शब्द असू द्या तर त्या शब्दांची लिस्ट सांगण्यासाठी आपण त्या ठिकाणी कोलन वापरत असतोय. मग या ठिकाणी पहिलं वाक्य येत नाही, बरोबर, पहिलं वाक्य बरोबर आहे का नाही. तर त्याच्यानंतर नेक्स्ट दुसऱ्या वाक्यामध्ये काय केलं, इथं लक्षात राईट स्वल्पविराम इथंच दिलाय, काय केलं इथं स्वल्पविराम दिलाय, म्हणजे या ठिकाणी हे पण वाक्य बरोबर नाही. आपण स्वल्पविराम कधी देतोय, ज्यावेळेस एकाच ग्रुपचे शब्दांची आपल्याला लिस्ट दाखवायची, एकाच ग्रुपचे एकाच ग्रुपमधले शब्द दाखवायचे आहेत त्यावेळेस. जसं की आता पेन आहे, मोबाईल आहे, कार आहे, आपण म्हणतो ना आपण, म्हणजे ह्या वस्तू दाखवायच्या तर त्यावेळेस आपण काय करतोय, स्वल्पविराम देतोय. पण या ठिकाणी काय करायचंय, हे वाक्य वेगळं आहे, लक्षात द्या. द चिल्ड्रन्स बुक्स वेअर ऑल लेफ्ट इन द फॉलोइंग प्लेसेस, म्हणजे मुलांची जे पुस्तकं आहेत तर ते पुस्तकं कुठं राहिलेली आहेत, खालील ठिकाणी राहिलेली आहेत. मग कोणते ठिकाणं आहेत, तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स मग काय, मिसेस स्मिथ्स रूम, मग हे 3 याच्यामध्ये सांगितलेलं आहेत. म्हणून या ठिकाणी काय करायचं, इथं कोलन द्यायचं असतंय आणि म्हणून या ठिकाणी हे वाक्य जे आहे तर हे वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. पण आता इथं लक्षात, इथं पण आहे कोलन, इथं पण कोलन आहे. मग याच्यामध्ये फरक काय आहे तर आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे, दोन्ही मधला पण फरक. ठीक आहे. मग काय करायचं डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी बघा हे जे आहे तर हे इथं बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता याच्यामध्ये बघायचं आपल्या इथं 4 नंबरमध्ये काय केलं आहे, चिल्ड्रन जे आहे ना, चिल्ड्रन राईट प्लुरल केलं आहे, चिल्ड्रन्स करून टाकलेलं आहे. म्हणून या ठिकाणी हे वाक्य जे आहे तर हे वाक्य चुकलेलं आहे. तर याच्यामध्ये 3 नंबरचं वाक्य बरोबर आहे. कारण चिल्ड्रन्स आपल्याला सर्वांना माहिती आहे, चिल्ड्रनचं अनेक वचन काय होतं, चिल्ड्रन्स, चाइल्डचं अनेक वचन चिल्ड्रन असतं, त्याला येस लावायची गरज नाही. आणि आपल्याला ज्यावेळेस ॲपॉस्ट्रॉफी आताच झालं ना आपलं, मालकी दाखवण्यासाठी आपण काय करतो, ॲपॉस्ट्रॉफी येस वापरतो. म्हणून या ठिकाणी द चिल्ड्रन्स बुक्स, मुलांची पुस्तकं म्हणायचे त्यावेळेस हे ॲपॉस्ट्रॉफी येस इथं येईल. म्हणून याचं उत्तर काय येतं डिअर फ्रेंड्स, 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. तर मी जे तुम्हाला आता सांगितलं कोलनचा यूज तुम्ही नोट्समध्ये पण वाचू शकता किंवा त्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही कोलनचा यूज कशा प्रकारे केलाय तर ते बघू शकता. मी आता ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. पण आता इथं बघा करेक्ट सेंटेन्स, हे आयदर ऑरचं जे वाक्य आहे तर आयदर ऑरने वाक्य जोडायचं आहे तर त्याच्यामध्ये शब्दांची जी प्लेस आहे तर त्याच्यानुसार ठरते वाक्य राईट कोणतं आहे, रॉंग कोणतं आहे. तर याच्यामध्ये बघा हे वाक्य कसं होते, द ॲक्शन वॉज आयदर जस्ट ऑर अनजस्ट. आपण पाहिलंय आयदर ऑर असेल नायदर नॉर असेल, याच्यामध्ये काय करायचंय, हे जे शब्द आहेत तर ह्या शब्दांना 2 पार्ट असतात. मग पहिल्या पार्ट सोबत जो शब्द वापरला जातोय, जी पार्ट ऑफ स्पीच वापरली जाते किंवा ज्या प्रकारचा शब्द वापरला जातोय त्याच प्रकारचा शब्द हा दुसऱ्या पार्ट सोबत पण वापरायचा असतोय. आणि याच्यामध्ये कोणत्या गोष्टीबद्दल बोललेलं आहे, जस्ट आणि अनजस्ट बद्दल बोललेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी डिअर फ्रेंड्स वाक्यरचना काय करायची लक्षात ठेवायचे, 3 नंबरचं वाक्य जे आहे तर 3 नंबरचं वाक्य हे बरोबर आहे. द ॲक्शन वॉज आयदर जस्ट ऑर अनजस्ट, म्हणजे जी क्रिया आहे तर ती एक जस्ट आहे किंवा अनजस्ट आहे या अर्थाने आपण या ठिकाणी यूज करतोय. ठीक आहे. मग हे बाकीच्या ठिकाणी काय केलं लक्षात द्या, आयदर, इथं आयदर घेतलं तर तुम्ही जर तो नियम जरी त्या ठिकाणी यूज केला तरी लक्षात येईल. आयदरच्या नंतर इथं द ॲक्शन हे नाऊन झालं, इथं वॉज जस्ट झालं, इथं ॲडजेक्टिव्ह झालं. म्हणजे हे या ठिकाणी काय होतं डिअर फ्रेंड्स, हे जे आहे तर हे वाक्यरचना बरोबर येत नाही. मग याचं सरळ उत्तर काय येते, 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आता गँग हा जो शब्द आहे तर गँग हा शब्द काय डिअर फ्रेंड्स, कलेक्टिव्ह नाऊन आहे. सगळ्या ऑप्शनमध्ये कलेक्टिव्ह नाऊन बरोबर दिलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आय कॅन हिअर हिम सिंगिंग अ सॉन्ग. मग आय कॅन हिअर हिम सिंगिंग सॉन्ग जे आहे तर हे काय आहे, प्रेझेंट पार्टिसिपल आहे. आपण पार्टिसिपलमध्ये आणि जरनमध्ये फरक पाहिला. जरन हे नाऊनचं काम करत असते आणि प्रेझेंट पार्टिसिपल हे व्हर्बचं काम करत असते. कशाचं,
व्हर्बचं प्रेझेंट पार्टिसिपल हे व्हर्बचं पण काम करतं आणि प्रेझेंट पार्टिसिपल हे कशाचं काम करतं, आणखी ॲडजेक्टिव्हचं सुद्धा काम करतं. पण याच्यामध्ये बघा आय कॅन हिअर हिम सिंगिंग अ सॉन्ग, मग या ठिकाणी काय करते, क्रियापद म्हणून या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी काय करायचं डिअर फ्रेंड्स, प्रेझेंट पार्टिसिपल आहे या ठिकाणी. पुढचं आपण बघू या ठिकाणी आणखी पुढचं ऑप्शन, ट्रॅव्हल लाईट इफ यू मस्ट. ट्रॅव्हल लाईट मग किती, म्हणजे कसा प्रवास करा, एक थोडा म्हणजे हलका प्रवास करा, कमी प्रवास करा या अर्थाने. मग लाईट हा शब्द जो आहे, तर लाईट हा शब्द कशाबद्दल माहिती सांगतोय, ट्रॅव्हल या वर्ब बद्दल माहिती सांगतोय. म्हणजे हा शब्द काय झाला, ॲडव्हर्ब झाला. हा शब्द ॲडव्हर्ब आहे आणि म्हणून या ठिकाणी डिअर फ्रेंड्स काय होतंय, ट्रॅव्हल लाईट इफ यू मस्ट. मग हा शब्द काय आहे, ॲडव्हर्ब आहे. हा कलेक्टिव्ह नाउन झाला, हा प्रेझेंट पार्टिसिपल आहे, हा ॲडव्हर्ब आहे. आणि या ठिकाणी लक्ष द्या, फॉलिंग आणि त्याच्यानंतर स्टार्स, हे फॉलिंगच्या नंतर स्टार्स हे काय आहे, नाउन आहे. आणि आपण पाहिले प्रेझेंट पार्टिसिपल हे नाउनचं कार्य करतं. आपण ह्याच्यामध्ये बघा वर्ब टॉपिक घेतला होता. वर्ब टॉपिकमध्ये मी तुम्हाला हे शिकवलं आहे, व्हर्बल ॲडजेक्टिव्ह असा एक प्रकार शिकवला होता. काय, व्हर्बल ॲडजेक्टिव्ह. व्हर्बल ॲडजेक्टिव्ह म्हणजेच काय, जे ॲडजेक्टिव्ह व्हर्बपासून बनतं त्याला म्हणायचं व्हर्बल ॲडजेक्टिव्ह. आणि ॲडजेक्टिव्ह कुठे येत असते, नाउनच्या अगोदर येतंय. मग हे VING वाला शब्द ज्यावेळेस नाउनच्या अगोदर येतोय त्याला आपण म्हणतोय व्हर्बल ॲडजेक्टिव्ह. म्हणजेच या ठिकाणी लक्ष द्या, हे जे आहे तर हे काय करतंय, पार्टिसिपियल ॲडजेक्टिव्हचं काम करतंय. या वाक्यामध्ये हे ॲडजेक्टिव्हचं कार्य करतंय, म्हणून याला आपण म्हणतोय ॲडजेक्टिव्ह. म्हणजे या ठिकाणी हे ऑप्शन कोणतं बरोबर आलं, मग याच्यामध्ये कलेक्टिव्ह नाउन, प्रेझेंट पार्टिसिपल, ॲडव्हर्ब आणि पार्टिसिपियल ॲडजेक्टिव्ह. म्हणजेच या ठिकाणी हे ॲडजेक्टिव्हचं कार्य करत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न, आय एम फिलिंग मोर बेटर. आता तुम्ही जर ॲडव्हर्ब हा टॉपिक आहे तर ॲडव्हर्ब हा टॉपिकमध्ये आपण डिटेलमध्ये हे घेतलेला आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, ॲडव्हर्ब टॉपिकचा यूट्यूबचा जो व्हिडिओ आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही जर नुसतं वरचं जरी पाहिलं, वरती त्याचं जे थंबनेल आहे ना त्याच्यामध्ये मी हे लिहिलेलं आहे. हे सगळे शब्द मच कधी वापरायचं, व्हेरी कधी वापरायचं, टू कधी वापरायचं, हे संदर्भातला तो डिटेलमध्ये व्हिडिओ आहे. आपण शिकवलं पण हे. आय एम फिलिंग मोर बेटर टुडे. मग या ठिकाणी मोर बेटर येईल का, नाही येणार. कारण आपण या ठिकाणी लक्ष द्या, इथं आय एम फिलिंग मोर बेटर नाही तर इथं काय पाहिजे, आय एम फिलिंग मच बेटर पाहिजे. काय पाहिजे, मच बेटर. इथं इनकरेक्ट सेंटेन्स विचारलंय. हे पहिलं वाक्य जे इथं पहिलं वाक्य चुकीचं आहे. आय एम नॉट फिलिंग वेल टुडे. या ठिकाणी लक्ष द्या, हे जे मच आहे तर इथं मच नाही तर मचच्या नंतर आपण काय करतो, CD ॲडजेक्टिव्ह वापरतो. मी डिटेलमध्ये सगळं शिकवलं बरं का. मचच्या नंतर काय वापरायचं आहे तर मचच्या नंतर CD ॲडजेक्टिव्ह, म्हणजे CD ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी आपण मच हा शब्द वापरतोय. आणि या ठिकाणी मग काय वापरायचं डिअर फ्रेंड्स, व्हेरी वेल. हे वाक्य काय पाहिजे, व्हेरी वेल. आय एम नॉट फिलिंग व्हेरी वेल टुडे या अर्थाने वापर, म्हणजे अशा प्रकारे आहे. मग हे दुसरं वाक्य पण चुकीचं आहे. आय एम फिलिंग हंग्री. मला भूक लागल्यासारखं वाटतंय. मग या ठिकाणी काय डिअर फ्रेंड्स, फील या शब्दाच्या नंतर आपण साधारणतः फील हा जो शब्द आहे तर त्याच्यानंतर डायरेक्ट काय करतात, ॲडजेक्टिव्ह वापरतात. मग हंग्री हा जो शब्द आहे तर हंग्री हा शब्द काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे या ठिकाणी हे बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे. वी आर लिव्हिंग फॉर द कॉन्टिनेंट ऑन फ्रायडे. आम्ही लक्ष द्या, म्हणजे कॉन्टिनेंटसाठी फ्रायडेला जात आहोत. मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये मी शिकवलं तुम्हाला की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा फ्युचरमधले जे प्लॅन ॲक्शन आहे, फ्युचर प्लॅन ॲक्शन दाखवण्यासाठी पण आपण यूज करत असतोय. इथं लिव्ह म्हणजे च्यासाठी निघणे, लिव्ह फॉर च्यासाठी जाणे, च्यासाठी निघणे या अर्थाने वापरलेला आहे. आणि कंटिन्युअस टेन्स आपण फ्युचरमधले जे प्लॅन करून ठेवलेले ॲक्शन आहे तर त्याबद्दल बोलण्यासाठी वापरतात. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. तर याच्यामध्ये कोणतं वाक्य चुकलेलं आहे, ए आणि बी. तर याचा ऑप्शन आहे डिअर फ्रेंड्स ए आणि बी. मी तुम्हाला करेक्ट करून सांगितलं होतं अगोदर जे आहे तर अगोदर देत असाल मी फक्त ए दिलं होतं, पण मी नंतर मेसेज टाकला होता तुम्हाला की ह्याच्यामध्ये जे ऑप्शन होतं ना तर ते उत्तराचं ऑप्शन एक राहिलं होतं, म्हणून मी त्यानंतर करेक्ट केलं ह्याला. ठीक आहे, ए आणि बी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 13 नंबरचा प्रश्न, पॅरेंट्स आर ऑफन ब्लाइंड. कानाडोळा करणे म्हणायचे तर त्यासाठी म्हणायचे ब्लाइंड टू. आणि एखादा व्यक्ती एखाद्या डोळ्याने आंधळा आहे म्हणायचे तर त्यासाठी आपण वापरतो ऑफ. म्हणजे या ठिकाणी टू ऑफ हे ऑप्शन बरोबर येते, 2 नंबरचा ऑप्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 14 नंबरचा प्रश्न बघा, क्लॉज संदर्भातला आहे. दिस इज व्हॉट आय मीन. हा क्लॉज आहे डिअर फ्रेंड्स नाउन क्लॉज. व्हॉट इज दिस असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला लक्षात येते व्हॉट आय मीन. आणि व्हॉटने सुरू होणारा क्लॉज तुम्हाला साधं सिंपल सांगितलं, नाउन क्लॉज असतोय. कुठला असतोय, नाउन क्लॉज असतोय. आता मी सगळं सांगत बसत नाही कारण आपले बरेच क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी कव्हर करायचे.
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्स. या ठिकाणी हू ने सुरू झालेला क्लॉज आहे, त्याच्या अगोदर दोज हे ॲडजेक्टिव्ह आलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी सॉरी नाऊन प्रोनाऊन आलेला आहे. तर या ठिकाणी हा क्लॉज कोणता झाला, ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला. त्याच्यानंतर वेअर देर इज अ लाईफ देर इज अ होप, म्हणजे हा क्लॉज आहे, तर हा क्लॉज काय आहे, ॲडव्हर्ब क्लॉजचं काम करतोय. कशाचं, ॲडव्हर्ब क्लॉज. आणि याच्यामध्ये हे वाक्य स्वतंत्र वाक्य आहे, हे वाक्य स्वतंत्र आहे, म्हणजेच हे मेन क्लॉजचं काम करतंय, म्हणून या ठिकाणी हे झालं. मग या ठिकाणी बघा उत्तराचं ऑप्शन कसं असणार आहे, 2, त्याच्यानंतर 3 आणि त्याच्यानंतर 2 3 4 आणि नंतर 1. मग कुठे 2 3 4 1, 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. 2 3 4 1 हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स, पुढचा प्रश्न जो आहे तर पुढचा प्रश्न इफ स्टेटमेंटवरती आहे. मग याच्यामध्ये आपण शिकलोय इफच्या क्लॉजमध्ये कधीच विल वापरला जात नाही, पहिला वाक्य चुकलं. इतर डायरेक्ट इफ सोबत आपण वुड हॅव कुड हॅव असतं, इफच्या क्लॉजमध्ये आपण वापरत नाहीत. इथं आपण पास्ट परफेक्ट टेन्स वापरत असतो आणि पुढे वुड हॅव प्लस V3 असते, म्हणजे हे पण वाक्य चुकीचं आहे. आपल्याला प्रश्न विचारला आहे करेक्ट सेंटेन्स. हा मग याच्यामध्ये इफ यू सॉ आहे सिंपल पास्ट टेन्समध्ये आहे, V2 आहे. मग V2 जर असेल तर पुढे काय करतो आपण, वुड प्लस V1 वापरतो, हे वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं तिसऱ्या वाक्यामध्ये हॅड प्लस V3, आपण इफचं वाक्य 3 प्रकारे लिहितोय. याच्यामध्ये हे लिहून दाखवलेलं आहे, तर हे तिसऱ्या प्रकारे लिहून दाखवलेलं आहे, म्हणून या ठिकाणी हॅड यू सीन हिम यू वुड हॅव रेकग्नाइज्ड हिम. वुड हॅव प्लस इथं V3 आहे का, तर हो आहे, म्हणजेच या ठिकाणी हे D नंबरचं वाक्य पण बरोबर आहे. तर याचं उत्तर कोणतं झालं, C आणि D. मग हे वाक्य कसं आहे आपण हे पाहिले डिअर फ्रेंड्स, इफ यू हॅड सीन असं आहे. मग हे वाक्य आपण 3 प्रकारे लिहितोय. हे इफ सुरुवातीला घेऊ शकतोय, इफ मध्ये घेऊ शकतोय, आणि तिसरा प्रकार आहे विदाउट इफचं. मग विदाउट इफचं ज्यावेळेस घ्यायचं आहे त्यावेळेस सुरुवातीला अगोदर हेल्पिंग व्हर्ब घ्यायचं आणि त्याच्यानंतर करता घ्यायचा, म्हणून या ठिकाणी C आणि D बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स, आय वंडर वाय ही इजंट हिअर. मग या ठिकाणी बघा वंडर वाय ही इजंट हिअर. मग वाय WH क्वेश्चन संदर्भातला हा प्रश्न आहे. WH क्वेश्चन आणि WH शब्द ज्यावेळेस वाक्याच्या मध्ये वापरले जातात, मी तुम्हाला सिंपल नियम सांगितला आहे. WH शब्द ज्यावेळेस वाक्याच्या मध्ये वापरले जातात, WH शब्दाच्या नंतर अगोदर सब्जेक्ट असतो, नंतर हेल्पिंग व्हर्ब असतं. मग या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे का, हो बरोबर आहे. इथं प्रेझेंट टेन्स आहे, इथं प्रेझेंट टेन्स आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे द इन्स्पेक्टर आस्क्ड अस. इथं वाय आहे, वाक्याच्या मध्ये वाय वापरलंय आणि त्याच्यानंतर अगोदर हेल्पिंग व्हर्ब आलंय, त्याच्यानंतर करता आलाय, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य चुकीचं आहे. तर ही वाक्य रचना कशी पाहिजे होती, वी हॅडंट असं पाहिजे होतं, अगोदर वी आणि नंतर हॅडंट. आणि तिसरं आहे आय डोंट नो वाय दे कांट गेट हिअर अर्लियर. या ठिकाणी वायच्या नंतर करता आहे, त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्ब आहे, म्हणजेच हे मोनोलॉगचे व्हर्ब आहे. या ठिकाणी ही वाक्यरचना बरोबर आहे. मग यातलं ए आणि सी हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत, बी हे वाक्य चुकीचं आहे, म्हणून याचं उत्तराचं ऑप्शन हे झालं 2 नंबरचं ऑप्शन बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, आपल्याला या ठिकाणी आता वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारलेले आहेत. आता इम्प्रॉम्प्टू म्हणजेच काय असतं डिअर फ्रेंड्स, जसं आपण त्यामध्ये शब्द एक पाहिला होता, कुठला, विदाउट प्रिपरेशनसाठी एक्स टेम्पो, तशा प्रकारे याचा अर्थ होतो इम्प्रॉम्प्टो एक्स टेम्पो सारखं, ॲट वन्स विदाउट प्रिपरेशन, म्हणजे प्रिपरेशन न करता केलेली गोष्ट, त्याला आपण म्हणतोय इम्प्रॉम्प्टू. इनसॉल्वंट म्हणजेच काय, दिवाळखोरचं या ठिकाणी नॉट हॅव्हिंग इनफ मनी. येस. आयकॉन क्लास म्हणजेच काय, जे प्रस्तावित तत्व असतात तर त्याच्यावरती हल्ला करणारा, रूढी परंपरावरती हल्ला करणारा. ठीक आहे. आणि इनकॉरिजिबल म्हणजेच काय, ज्याला आपण दुरुस्त करू शकत नाही, सुधारू शकत नाही, त्याला म्हणतात इनकॉरिजिबल. मग याचं जे आहे तर याचं लक्ष द्या, 2, त्याच्यानंतर इथं आहे 3. मग कुठलं ऑप्शन याच्यामध्ये बरोबर येत आहे, 2 3 4 आणि 1, म्हणजे 2 नंबरचं ऑप्शन बरोबर येते, 2 3 4 1. ठीक आहे. नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, याच्यामध्ये पॅसिव्ह वाईस आपल्याला करायचं आहे, ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह, पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह. म्हणजे आपल्याला ह्यांनी असं का दिलं लक्ष द्या, आपल्याला अगोदर समजलं पाहिजे की दिलेलं वाक्य कोणत्या व्हायचं, हे वाक्य कोणत्या व्हायचं, ॲक्टिव्ह व्हायचं, दिलेलं वाक्य हे कोणत्या व्हायचं, ॲक्टिव्ह व्हायचं.
कारण हूच्या नंतर डायरेक्ट इथं सिम्पल पास्ट टेन्स वापरलेला आहे. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य ॲक्टिव्हाइज आहे, त्याला पॅसिवाइज करायचं आहे. हूच्या वाक्याचं पॅसिवाइज करत असताना आपण त्याला काय करतोय, बाय हुम असंही करतो आणि हूने पण आपण त्याचं पॅसिवाइज आपण करू शकतोय. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा बाय हुम, मग या ठिकाणी सिम्पल पास्ट टेन्स आहे. मग सिम्पल पास्ट टेन्स असेल तर वॉज वेअर प्लस V3 वापरतो. मग वॉज वेअर प्लस V3 वापरलं. बाय हुम सुरुवातीला घेतलं, त्याच्यानंतर वाक्याचं ऑब्जेक्ट जे आहे तर ऑब्जेक्ट हे दोन आहे त्याच्यामध्ये, हर पण आहे आणि सच थिंग्स पण आहे. दोन ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये. मग आपण एक या वाक्याचं दोन प्रकारे पॅसिवाइज होत आहे. हर घेऊन पण पॅसिवाइज करू शकतो आणि सच थिंग्स घेऊन पण पॅसिवाइज करू शकतोय. मग पहिलं जे वाक्य आहे तर पहिल्या वाक्यामध्ये काय केलंय, बाय होम वॉज सिम्पल पास्ट टेन्समध्ये आहे म्हणून या ठिकाणी डब्ल्यू शब्दाच्या नंतर अगोदर हेल्पिंग वर्ब, नंतर हर जे आहे तर हर हे ऑब्जेक्ट आहे. मग इकडे ज्यावेळेस येते तर त्यावेळेस काय करतो आपण, सब्जेक्ट म्हणून वापरत असताना त्याला प्रथमामध्ये घेत असतो म्हणून या ठिकाणी हे शी घेते या ठिकाणी. नंतर टॉट हे तिसरं रूप आहे, सच थिंग जसं आहे तसं बरोबर आहे. या ठिकाणी पहिलं वाक्य बरोबर आहे. आता दुसरं वाक्य जे आहे तर आपण फक्त हूने पण आपण त्याचं पॅसिवाइज करत असतो. आता इथं लक्षात आहे, इथं काय केलं, इथं डायरेक्ट V1 वापरलं, हे चुकीचं आहे. इथं काय केलं, बाय होम वॉज, इथं आपण ज्यावेळेस कर्त्याच्या ठिकाणी ज्यावेळेस आपण कर्त्याच्या ठिकाणी प्रोनाउन घेतो तर ते नेहमी काय असते, प्रथमामध्ये असते, द्वितीयामध्ये कधीच नसते. म्हणून या ठिकाणी हे पण वाक्य चुकलं. आणि हू वॉज शी टॉट थिंग्स बाय, हे असं नाही तर याच्यामध्ये काय होतं वाक्य, लक्ष द्या या ठिकाणी सच थिंग्स हे जसं आहे तसं पाहिजे. तर हे जे आहे तर डिअर फ्रेंड्स हे वाक्य या ठिकाणी चुकीचं आहे. मग याच्यातलं बरोबर कोणतं झालं, एक नंबरचं ऑप्शन जे आहे तर ते बरोबर आहे. आता तुम्ही काय करू शकता, घरी आपण 4 प्रकारे पॅसिवाइज कशा प्रकारे करायचं ते आहे तर ते शिकवलेलं आहे. आता मी सगळे 4ही प्रकार घेत नाही, तर तुम्ही काय करा, ह्या वाक्याचं 4ही प्रकारे पॅसिवाइज करा आणि नंतर काय करा, ग्रुपवरती टाका. मग मी तुम्हाला सांगतो कोणाचं बरोबर आहे काय किंवा कशा प्रकारे होईल ते मी सांगेल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 19 नंबरचा प्रश्न, करेक्ट सेंटेन्स. वेन समर कम्स एव्हरीवन गोज, इथं काय पाहिजे, गोज पाहिजे. एव्हरीवन म्हणजे सिंग्युलर आहे, करता एकवचन आहे म्हणून या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. पहिलं वाक्य चुकलं. ओनली 3/4 ऑफ द वर्क आर कम्प्लीट, या ठिकाणी हे पण चुकलंय. कारण आपण वाक्याचा सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट या टॉपिकमध्ये पाहिलेला आहे. जर वाक्याचा कर्ता हा फ्रॅक्शनमध्ये असेल, अपूर्णांकामध्ये असेल आणि त्याच्यानंतर जर काय असेल, अनकाउंटेबल जर नाउन असेल तर त्या ठिकाणी काय करायचं, त्याला आपण सिंग्युलर समजत असतो. काय समजते, सिंग्युलर. ओनली 3/4 ऑफ द वर्क, मग या ठिकाणी वर्क हे अनकाउंटेबल आहे म्हणजे या ठिकाणी आर येईल का, नाही, तर या ठिकाणी इज पाहिजे म्हणून या ठिकाणी दुसरं वाक्य चुकलेलं आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये सरळ एरर आहे. ज्यावेळेस लक्षात ठेवायचं आहे, मी तुम्हाला सिंपल सांगितलं, अनलेस अनटिल, अनलेस आणि अनटिल हे दोन्ही शब्द कधी लक्षात ठेवायचे, नकारार्थ आहेत त्यांच्यामध्ये, कधीच नो, नॉट, नेवर हे शब्द येतच नाही. बाकीचं पुढे वाक्य बघायची सुद्धा आपल्याला गरज नाही आणि म्हणून या ठिकाणी हे वाक्य जे आहे ते हे वाक्य चुकलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मोस्ट ऑफ द 5 years प्लॅन. हे प्रश्न जे आहे तर फ्रेंड्स टॅक्स असिस्टंट 2017ला विचारलेला आहे. मग या ठिकाणी तुम्ही किती जरी वाचत बसलात तर आपल्याला या ठिकाणी एरर लक्षातच येत नाही. पण हे वाक्य बरोबर आहे का नाही हे पण वाक्य चुकीचंच आहे. इथं एरर कुठं आहे तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचं आहे, इथं काय पाहिजे, फक्त इथं इयर पाहिजे. काय पाहिजे, इयर. मग लक्षात काय ठेवायचं आहे, ज्या वेळेस आपण कार्डिनल ॲडजेक्टिव्ह असतात म्हणजे संख्यावाचक हे जे असते ना त्याच्यामध्ये काय असणार, ज्यावेळेस हे नाऊन आपण वापरतो तर ते काय वापरायचं डिअर फ्रेंड्स, नेहमी सिंग्युलर वापरायचं आहे आणि त्याच्या पुढचं नाऊन प्लुरल वापरायचं. पण हे नाऊन काय करायचं असतंय, सिंग्युलर वापरायचं आहे. म्हणून या ठिकाणी काय करायचं, हे जे वाक्य आहे तर हे वाक्य चुकीचं आहे. तरी वाक्य कुठं चुकलं, हे वाक्य इथं चुकलेलं आहे. आपण पुढचा जो टॉपिक घेणार आहोत ना सिंग्युलर प्लुरल, त्यामध्ये मी नंतर ते डिटेलमध्ये घेतो. म्हणजे कसं, लक्ष द्या, आय हॅव अ 6 years प्लॅन्स. तर हे अशा प्रकारे हे काय होतं डिअर फ्रेंड, चुकीचंच होत आहे. आय हॅव अ 10 रुपीज नोट, हा पण प्रश्न विचारला परीक्षेमध्ये. तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स वाक्य कोणतं बरोबर येते, तर याच्यामध्ये दुसरं वाक्य बरोबर येते, पहिलं वाक्य बरोबर येत नाही.
मग कार्डिनल ॲडजेक्टिव्ह ज्यावेळेस वापरले जातात तर त्याच्यामध्ये जे मधलं नाऊन असणार आहे तर ते काय करायचं, प्लुरल वापरायचं नाही तर काय करायचं, हे नाऊन सिंग्युलर वापरायचं. कुठलं, मधलं नाऊन. मग या ठिकाणी हे वाक्य कुठं चुकलं हे, तर हे वाक्य इथं चुकलेलं आहे रुपीजमध्ये. ठीक आहे, तर काय करायचं हे बरोबर अशा प्रकारे आहे. आता इथून सिंग्युलर बोध होतं याच्यामध्ये, म्हणजे 10 रुपयाची एक नोट या अर्थाने आहे. आपण हे डिटेलमध्ये उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ सिंग्युलर प्लुरलमध्ये. मग याचं उत्तर कोणतं झालं डिअर फ्रेंड्स? आपल्याला करेक्ट सेंटेन्स विचारले म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी कोणतंच वाक्य बरोबर नाही. एकही वाक्य याच्यामध्ये बरोबर नाही. कोणतंच वाक्य या ठिकाणी बरोबर दिलेलं नाही. बरोबर ना? म्हणजे याचं उत्तर कोणतं असणार डिअर फ्रेंड्स? बरोबर सर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इथं हे शब्दासंदर्भातला प्रश्न आहे. आय हॅव. मग हे सगळंच आपल्याला चेक करत बसायचं आहे. होम वर्क्स हे शब्द बरोबर असेल का? वर्क्स हे येतच नाही याच्यामध्ये. ठीक आहे, मग आय हॅव सम वर्क फॉर यू आपण म्हणतोय. मच मोर वर्क असं म्हणत नाही, आय हॅव मच वर्क म्हणतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट फ्यू हा शब्द जो आहे तर फ्यू हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. फ्यूच्या नंतर आपण नेहमी फ्यूच्या नंतर आपण नेहमी प्लुरल काउंटेबल नाउन वापरतो. इथं होमवर्क हे काय आहे, अनकाउंटेबल नाउन आहे. मग हे येते का? नाही येणार हे पण बरोबर. मग आता इथं काय करायचं राहिलं, कोणतं एकच, सम वर्क. मग हे बरोबर बसतंय. आय हॅव सम वर्क फॉर यू. त्याच्यानंतर डू यू वॉन्ट अनदर ग्लास ऑफ मिल्क, म्हणजे दुसरा आणखी एक ग्लास पाहिजे का? आणि ही इज व्हेरी डिमांडिंग, तो खूप डिमांडिंग आहे. आय हॅव नो पेशन्स लेफ्ट टू डील विथ हिम. मग या ठिकाणी नो पेशन्स लेफ्ट, म्हणजे या ठिकाणी चौथं वाक्य जे आहे 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा 21 नंबरचा प्रश्न. तर इक्वॅनिमिटी हा जो शब्द आहे तर काय असते, मनाची शांती. काय? मनाची शांती असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतो डिअर फ्रेंड्स. म्हणून लक्षात काय ठेवायचं आहे, कामनेस ऑफ माइंड हे या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इनकरेक्ट विचारलं इथं पण. आता लक्षात ठेवायचं कधीही लाईक आणि ॲज, ह्या लाईक आणि ॲज मध्ये फरक आहे डिअर फ्रेंड्स. लाईकच्या नंतर आपण कधीही काय करायचं, याच्यानंतर नाऊन वापरायचं. आणि याच्यानंतर हे ज्यावेळेस आपण ॲज वापरतो त्यावेळेस काय असतं, व्हर्ब असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे मला वाक्य म्हणायचंय, ती तिच्या आईसारखी दिसते. ती तिच्या आईसारखी दिसते. मी काय म्हणतोय लक्षात द्या, शी लुक्स लाईक हर मदर. इथं लिहितो वाक्य बघा, काय, शी लुक्स लाईक हर मदर. म्हणजे ती तिच्या आईसारखी दिसते. मग या ठिकाणी आपण काय करतो, लाईकच्या नंतर आपण नाऊन वापरायचं असतंय, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जे ॲज आहे ना, ॲजच्या नंतर आपण काय करतो, व्हर्ब वापरतो. ही डीड लाईक आय टोल्ड असं जर म्हणलं तर हे वाक्य काय झालं, पुन्हा एकदा चुकीचं होते. कारण इथं टोल्ड हे काय आहे, व्हर्ब आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय येते, लाईक येत नाही, तर इथं काय येते, ॲज येत आहे. मग याच्यामध्ये लक्षात द्या, सेम तशाच प्रकारचा नियम आहे हा. डीड हे क्रियापद म्हणून इथं वापरलेलं आहे. शी ड्रेसेस हरसेल्फ लाईक हर मदर डीड, म्हणजे तिची आई ज्या प्रकारे ड्रेस करते तर त्या प्रकारे ती पण हे करते. म्हणून या ठिकाणी काय करायचं डिअर फ्रेंड्स, लक्ष द्या. इथं तर काय करायचं आहे, हे लाईक हा जो शब्द आहे तर हा प्रश्न कोणत्या याच्यामध्ये एरर कुठला आहे किंवा कुठल्या कॉन्सेप्ट संदर्भातला प्रश्न आहे, लाईक कधी वापरायचं आणि ॲज कधी वापरायचं याच्या संदर्भातला प्रश्न आहे. म्हणून पहिलं वाक्य चुकीचं आहे, दुसरं वाक्य हे बरोबर आहे. कारण या ठिकाणी ॲज वापरणं हे बरोबर आहे क्रियापद म्हणून. क्रियापद जर असेल तर तुम्हाला सिंपल फॉर्म्युला सांगितला आहे. लाईक आलं तर पुढं काय करायचं, नाऊन घ्यायचं, आणि ॲज आलं तर काय करायचं, क्रियापद असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वेट व्हाईल आय कम. व्हाईल जे आहे तर व्हाईलच्या नंतर आपण कंटिन्युअस टेन्स वापरत असतो. आपण म्हणताना काय म्हणतो, वेट अंटिल आय कम, जोपर्यंत मी वापस येत नाही तोपर्यंत वाट पहा. म्हणजेच या ठिकाणी हे चुकीचं आहे, या ठिकाणी हे बरोबर आहे. मग यातला प्रश्न आपल्याला विचारला आहे, इनकरेक्ट सेंटेन्स विचारलंय. काय विचारलंय, इनकरेक्ट सेंटेन्स. मग कोणतं इनकरेक्ट सेंटेन्स असेल याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स, तर ए आणि सी इनकरेक्ट आहे. मग ए आणि सी कोणतं ऑप्शन आहे याच्यामध्ये, 2 नंबरचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 23 नंबरचा प्रश्न. इथं आपल्याला विचारलाय प्रश्न, हा सिंपल प्रश्न आहे, प्रोनाउन संदर्भातला आहे. देमसेल्फ बरोबर आहे का नाही, तिथं काय पाहिजे, देमसेल्व्स पाहिजे. आवर सेल्स हे बरोबर आहे का नाही, तर इथं काय पाहिजे, आय विल डू इट माय सेल्फ पाहिजे.
हे चुकीचं, हे चुकीचं. आणि इथं द टाउन इट सेल्फ असते का नाही, तर इथं काय पाहिजे, इट सेल्फ पाहिजे. प्रश्न काय विचारला आपल्याला, करेक्ट सेंटेन्स म्हणून. मग यातलं एकही वाक्य बरोबर नाही, म्हणजे याचं उत्तर काय झालं डिअर फ्रेंड्स, 4 नंबरचं ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 24 नंबरचा प्रश्न आहे, द गेम विल बी ओव्हर विदिन अ शॉर्ट टाइम. मग या ठिकाणी द गेम विल बी ओव्हर विदिन शॉर्ट टाइम म्हणजे थोड्याच वेळामध्ये काय जो गेम आहे तर तो गेम संपेल. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं डिअर फ्रेंड्स, प्रेडिक्शन केले. प्रेडिक्ट म्हणजेच काय, भाकीत केलेलं आहे. ठीक आहे, थोड्याच वेळामध्ये संपेल या अर्थाने इथं बरोबर आहे. मग जनरल ट्रूथ म्हणजेच नेहमीचं, म्हणजे म्हणतो ना आपण सत्य, तर हे सत्य आहे का नाही. विलिंगनेस म्हणजेच इच्छा आणि इन्सिस्टन्स, तर या ठिकाणी काय होतं डिअर फ्रेंड्स, प्रेडिक्शन हा शब्द आपण जर लक्षात घेतला तरी त्याचा अर्थ होतोय भाकीत करणे, म्हणून या ठिकाणी बरोबर आहे. नेक्स्ट बघा 25, आपण इंच या ठिकाणी बघा मॅच द पियर्स, तर याच्यामध्ये बघा अ स्क्विरल्स होम, आपण हे शब्द घेतो. स्क्विरलचं होम जे असते त्याला आपण ड्रे म्हणतो, DREY ड्रे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता मला 25 नंबरचा जो प्रश्न आहे तर त्याचा 25 नंबर प्रश्नाचं मी तुम्हाला नंतर करेक्शन करून सांगितलंय उत्तराचं ऑप्शन. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये रेसिडेन्स ऑफ नन्स जिथं राहतात जोगीन त्याला कॉन्व्हेंट म्हणतात किंवा ननरी म्हणतात, NUNNERY ननरी म्हणतात. त्याच्यानंतर रेसिडेन्स ऑफ मॉन्क्स याला काय म्हणतात डिअर फ्रेंड्स, मॉनेस्टरी मठ. आणि अ प्लेस वेअर गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स आर केप्ट, आर्किव्स. म्हणजे या ठिकाणी डिअर फ्रेंड्स याचं उत्तर जे आहे तर पहिल्याचं काय येत आहे, 1चं 3 येत आहे, 1चं 3. 2 जे आहे तर 2चं काय येतं डिअर फ्रेंड्स, 4 येत आहे. आणि 3 जे आहे तर 3चं काय येत आहे, 2 येत आहे. 4 जे आहे तर त्याचं 4चं काय होतं, 1 येत आहे. तर या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे, 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर येत आहे. आणि अशा ज्यावेळेस जोड्या येतात त्यावेळेस काय करायचं, एखादा परफेक्ट जर आपल्याला 100% माहित असेल ते एकदा चेक करायचं. तसं जर आलं तर कधी कधी तसं पण होतं की एका ह्याच्यावरती पण बसत असेल बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, द टेबल इज मेड. आता आपण पाहिलं मेड ऑफ कधी वापरायचं, मेड फ्रॉम कधी वापरायचं. ज्यावेळेस एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूपासून बनते पण त्याची जी प्रायमरी त्याची जी क्वालिटी आहे तर ती क्वालिटी तशीच ठेवते, त्यावेळेस आपण काय करतो, मेड ऑफ वापरतो. या ठिकाणी काय येते, मेड ऑफ. म्हणजे टेबल जरी लाकडापासून बनवला तरी तो लाकूड हा टेबल जरी आहे, टेबल आपण काय करतोय लाकडापासून बनवतोय, मग त्याची जी काय आहे मूळ क्वालिटी आहे तर ती तशीच ठेवतोय, लाकूडच असणार आहे. तर त्यावेळेस आपण काय करतोय, मेड ऑफ वापरतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट, द प्रोफेसर हॅज बीन अब्सेंट, इथं काय करतोय, सिन्स. त्याच्यानंतर द सन हॅज गॉन, म्हणजे ढगाच्या मागे गेला आहे म्हणतो आपण, त्याला म्हणतोय बिहाइंड. आणि अडेप्ट सोबत आपण शिकलोय, अडेप्ट सोबत ॲट वापरायचंय. जसं गुड ॲट, बॅड ॲट, तसं एक्सपर्ट इन, वीक इन. आणि अडेप्ट आल्याच्यानंतर काय करायचंय, अडेप्ट ॲट, कुशल या अर्थाने आपण वापरतोय. तर काय, ऑफ, सिन्स, बिहाइंड, ॲट, तर त्याचं जे आहे तर त्याचं डिफरन्स येत आहे. 4 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये इनकरेक्ट विचारले आपल्याला. आर्टिकल संदर्भातला प्रश्न आहे. पहिलं वाक्य बरोबर आहे का, तर पहिलं वाक्य या ठिकाणी डिअर फ्रेंड्स बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, द गोल्ड माइन हिअर इज ऑफ पुअर क्वालिटी, तर या ठिकाणी हे पण वाक्य बरोबर आहे का, तर या ठिकाणी हे वाक्य पण बरोबर आहे. कारण गोल्ड या शब्दाच्या पूर्वी आपण आर्टिकल कोणतंच वापरत नाही, परंतु या ठिकाणी काय सांगितलंय, या ठिकाणी या खाणीमधलं जे गोल्ड आहे तर ते सोनं काय आहे, चांगल्या पुअर क्वालिटीचं आहे. मग या ठिकाणी हा गोल्ड हा शब्द जो आहे तर तो विशिष्ट पद्धतीने म्हणून वापरलेला आहे, त्याचा विशिष्ट उल्लेख केलेला आहे, म्हणून या ठिकाणी द आर्टिकल आपण वापरतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य आहे, ब्रेकफास्ट इज ॲट 8 o'clock, म्हणजे आपण म्हणतो ना नाश्ता 8 वाजता आहे, लंच 2 वाजता असतंय, डिनर 7 वाजता असते, अशा अर्थाने म्हणतो. त्यावेळेस तिथं ब्रेकफास्ट, लंच, डिनर ज्यावेळेस जनरली वापरले जातात त्यावेळेस तिथलं कोणतंही आर्टिकल येत नाही. फक्त जर इथं कधी आर्टिकल आलं असतं, द ब्रेकफास्ट विच वी हॅड इन दॅट हॉटेल, म्हणजे आम्ही जे ब्रेकफास्ट त्या हॉटेलमध्ये घेतला तर त्याला आपण म्हणतोय द आर्टिकल. इथं द आर्टिकल वापरायची गरज नाही, फक्त काय म्हणायचं, ब्रेकफास्ट 8 वाजता आहे. तर या ठिकाणी लक्ष द्या, तिसरं वाक्य चुकीचं आहे. आणि या ठिकाणी हे पण वाक्य चुकीचं आहे, कारण हे वाक्य काय करायचं हे लक्षात ठेवायचं आहे, मेन फिअर डेथ,
अशा अर्थाने हे वापरतात. हे वाक्य बऱ्याच पेपरमध्ये विचारलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मेन, फेअर, इथं पण द आर्टिकल वापरण्याची गरज नाही. आपण ज्यावेळेस जनरली प्लुरल शब्द वापरतो त्यावेळेस द आर्टिकल वापरायची गरज नाही. ठीक आहे, तर याचं उत्तर कोणतं झालं डिअर फ्रेंड्स? याचं उत्तर कोणतं झालं? ए आणि बी इनकरेक्ट आहे. ए आणि बी सॉरी, आपले इनकरेक्ट विचारले. ए आणि बी बरोबर आहे, सी आणि डी इनकरेक्ट आहे. मग याचं उत्तर कोणतं डिअर फ्रेंड्स? 4 नंबरचा ऑप्शन बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हे पण पंक्च्युएशन मार्कवरती प्रश्न आहे. तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स काय आहे? पंक्च्युएशन मार्क इथं विचारले काय? इनकरेक्टली. काय विचारलेले? इनकरेक्टली पंक्च्युएटेड. तर आता लक्ष द्या, शेक्सपियर सेज, एखाद्या व्यक्तीने ज्यावेळेस काहीतरी बोललेलं असेल, लक्ष द्या, एखाद्या व्यक्तीने काय बोललेलं असेल तर त्याचं बोललेलं आपल्याला जर सांगायचं असेल तर त्यावेळेस काय करतात डिअर फ्रेंड्स? कोलन वापरतात. या कोलन संदर्भातला पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही पंक्च्युएशन मार्कचा व्हिडिओ किंवा तर ते जर नोट्स वाचल्या तरी पण तुमचं त्या ठिकाणी कव्हर होतं. एकदम सिंपल साध्या शब्दामध्ये आपण दिलेलं आहे. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीने जे बोललेलं असेल तर ते आपल्याला सांगायचं असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो डिअर फ्रेंड्स? कोलन वापरून आपण पुढे ते वाक्य बोलू शकतो. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट स्पीचमध्ये पाहिलंय, स्वल्पविराम द्यायचा, डबल इन्व्हर्टेड कॉमा. एखादा व्यक्ती बोललेला असेल तर ते आपण काय करतोय? 2 प्रकारे लिहू शकतोय, डायरेक्ट स्पीचमध्ये पण आणि या ठिकाणी कोलन वापरून पण आपण या ठिकाणी लिहू शकतोय. म्हणजे या ठिकाणी हे पण वाक्य बरोबर आहे. हे वाक्य जे आहे तर हे वाक्य बरोबर आहे का? नाही, तर हे वाक्य चुकीचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्यावेळेस आपण ओ हा शब्द वापरतो त्यावेळेस काय करायचंय? ओ शब्दाच्या नंतर जो दुसरा नाऊन असतंय तर ते नाऊन आल्याच्या नंतर काय करायचं असतंय? एक्सक्लेमेशन मार्क वापरायचा असतो इथं. ठीक आहे, डायरेक्ट हे असं. आणि आपण हे वाक्य, मग पुढचं वाक्य जसं आहे तसंच राहते, फुल स्टॉप. हे वाक्य आपण 2 प्रकारे लिहू शकतोय. मग हे वाक्य काय असणार? ओ डिअर, हे इथं आपण एक्सक्लेमेशन मार्क देतोय. किंवा दुसरा प्रकार आहे ओ डिअर, इथं स्वल्पविराम द्यायचा, पुढचं वाक्य जसं आहे तसं लिहायचं आणि शेवटला काय करायचं? वाक्याच्या शेवटी या ठिकाणी अशा प्रकारे एक्सक्लेमेशन मार्क द्यायचं. हे 2 प्रकारे वाक्य लिहिलं जातं. हे असंही बरोबर आहे आणि हे असंही बरोबर आहे. पण या ठिकाणी हे असं हे वाक्य चुकीचं आहे. म्हणून या ठिकाणी कोणतं ऑप्शन बरोबर येईल? मग फक्त आणि फक्त 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी येतं डिअर फ्रेंड्स. सी चुकीचं आहे. चला ठीक आहे, नेक्स्ट बघा 29 नंबरचं वाक्य. आता आपल्याला सरळ सरळ समजतं हे वाक्य जे आहे तर हे वाक्य सिंपल सेंटेन्स आहे का नाही, हे वाक्य कंपाऊंड सेंटेन्स आहे का नाही, हे वाक्य सिंपल कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे का तर नाही. याच्यामध्ये काय केलं लक्ष द्या. खरं पाहता हे वाक्य जे आहे तर हे वाक्य कॉम्प्लेक्स म्हणलं तर ठीक होतं, पण याच्यामध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस आहे. हे काय आहे? हे वाक्य जे आहे तर हे वाक्य हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स या ठिकाणी आहे डिअर फ्रेंड्स. मग याचं उत्तर जे आहे तर याचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲड अ क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग आपल्याला विचारला या ठिकाणी. मग याचं काय होईल डिअर फ्रेंड्स? 30 नंबरचा प्रश्न बघा, ॲड अ क्वेश्चन टॅग. याच्यामध्ये यू हॅव टी फॉर ब्रेकफास्ट, याचं काय होतं क्वेश्चन टॅग? इथं हॅव हे मेन वर्ब म्हणून वापरले. मग या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे? डोंट यू. या ठिकाणी हॅव हे मेन वर्ब म्हणून जर वापरलं असेल तर आपण त्या ठिकाणी काय करतोय? क्वेश्चन टॅग करताना डू डज वापरत असतोय. म्हणून याचं उत्तर 3 नंबरचं ऑप्शन बरोबर. 31 इथं हिमसेल्फ, हे जे हिमसेल्फ, मायसेल्फ, हरसेल्फ हे जे शब्द असतात तर हे शब्द जर कर्त्याच्या नंतर लगेच आले की त्याला आपण काय म्हणतो? इम्फॅटिक म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? इम्फॅटिक. हे जरा इम्फॅटिक. त्याच्यानंतर दुसरा एक नियम तुम्हाला सांगितला होता, जर हे शब्द वाक्यामध्ये नाऊन किंवा प्रोनाउनच्या नंतर आले की त्याला आपण काय म्हणायचं? इम्फॅटिक म्हणायचं. म्हणजे इथं पण हे इम्फॅटिकच आहे. आणि याच्यामध्ये हे काय आहे डिअर फ्रेंड्स? जर हे शब्द क्रियापदाच्या नंतर जर आले तर त्याला म्हणायचे रिफ्लेक्सिव्ह. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर कोणतं आहे? इम्फॅटिक, रिफ्लेक्सिव्ह. मग याचं उत्तर आहे डिअर फ्रेंड्स हे ऑप्शन. याच्यात आता थोडंसं लिहिण्यामध्ये झालं ते, इथे हे 1, हे 2, हे 3, 4 असं आहे. तर याचं उत्तर काय आहे? हे इम्फॅटिक आणि रिफ्लेक्सिव्ह असं याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स 32 नंबरचा प्रश्न, अ प्लेस वेअर बर्ड्स आर केप्ट, पक्षी जिथं ठेवले जातात त्याला आपण म्हणतोय ॲव्हियरी. त्याच्यानंतर अ टँक फॉर फिश, याच्यामध्ये ॲक्वेरियम म्हणतोय. म्हणजे याचं पहिल्याचं 4, याचं 3. अ मॅन ऑफ अनयुज्युअल हॅबिट, म्हणजे आपण त्याला म्हणतो इसेंट्रिक, विक्षिप्त. हे ॲन ऑब्जेक्ट विच हॅज नो लाईफ, इनॲनिमेट, निर्जीव. मग याचं उत्तर आलं 4,
3 1 2 याचं उत्तर आहे 1 नंबरचं ऑप्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, हा त्याच्यानंतर नेक्स्ट चेंज इन टू डायरेक्ट स्पीच. आता आपल्याला या ठिकाणी काय केलं, वाक्य देताना इनडायरेक्ट स्पीचचं दिलंय, आपल्याला डायरेक्ट स्पीच करायला सांगितलंय. आता इन्क्वायर्ड ऑफ म्हणजे याचा आता इफ आहे, इन्क्वायर्ड ऑफ आहे, म्हणजेच लक्षात काय ठेवायचं, आपल्याला डायरेक्ट स्पीचचं वाक्य काय करायचंय, प्रश्नार्थक वाक्य आपल्याला करायचंय. कुठलं करायचंय, प्रश्नार्थक वाक्य. हे आपल्याला सिंपल लक्षात ठेवायचंय. मग इथं काय लक्ष द्या, कधीही तुम्हाला मी सिंपल सांगितलंय, ज्या वेळेस आपल्याला इनडायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं डायरेक्ट स्पीच करायचंय त्यावेळेस साधारणतः आपण एवढं सिंपल सांगितलं, प्रश्न आपण कोणाला विचारतो, समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारतोय. त्याच्यामुळे काय करायचंय, कधीही लक्षात ठेवायचं, डायरेक्ट स्पीच करताना प्रोनाउन कोणतं घ्यायचं, साधारणतः यू हे प्रोनाउन घ्यायचंय. कोणतं घ्यायचं, यू हे प्रोनाउन. मग याच्यामध्ये आय घेतलं, हे ऑप्शन चुकलं, इथं तर हे वाक्य एकदम चुकीचं दिलंय. मग या ठिकाणी काय करायचंय, लक्ष द्या, ऑप्शन घेताना आपल्याला काय करायचं, यू हे प्रोनाउन घ्यायचंय. दुसरी गोष्ट महत्वाची, आपण या ठिकाणी कुड काय कशाचं करत असतो, कॅनचं करतोय. म्हणजेच काय, कॅन यू आणि कॅन, कुड, शुड, मे, माईट यांच्यानंतर आपण नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय. म्हणून या ठिकाणी कोणतं येईल, मग इथं टेल, हे जे आहे तर टेल हे या ठिकाणी डिअर फ्रेंड्स बरोबर येत आहे. ठीक आहे. मग याचं ऑप्शन जे आहे तर याचं ऑप्शन कोणतं बरोबर येईल, मग 33 नंबरचं पहिलं ऑप्शन डिअर फ्रेंड्स या ठिकाणी बरोबर येत आहे. इथं काय केलंय, टोल्ड जे आहे तर टोल्ड हे या ठिकाणी सेकंड फॉर्म आहे. नेक्स्ट बघा 34 नंबरचा प्रश्न, विष्णू वॉन्ट्स टू वर्क इन जपान. विष्णूला जपानमध्ये काम करायचं आहे, म्हणून तो जापनीज भाषा शिकत आहे. सध्या ती क्रिया चालू आहे म्हणायचं. इज लर्निंग, लर्न हे क्रियापद वापरलंय, इज लर्निंग. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, द बचर कट हिज हँड व्हाईल ही. आता या ठिकाणी हीच्या नंतर आपण व्हाईलच्या नंतर आपण एकतर प्रेझेंट कंटिन्युअस पण वापरतो आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स पण वापरतो. पण या ठिकाणी इज घ्यायचं का वॉज घ्यायचं ठरवायचं कशावरती, पहिल्या वाक्यावरती. मग बचर म्हणजेच काय, खाटीक असतंय, खाटीक. मग या ठिकाणी कट हे क्रियापद आहे, कट या क्रियापदाचं पहिलं दुसरं तिसरं सेमच असतंय. मग या ठिकाणी जर बचर हा एक वचनी करता आहे, मग सिंग्युलर करता जर असेल तर या ठिकाणी क्रियापदाला एस एस आय एस प्रत्यय आपण वापरायला पाहिजे. मग कधी, जर ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर. मग या ठिकाणी क्रियापदाला एस एस आय एस नाही, म्हणजे हे वाक्य कोणत्या टेन्सचं झालं, सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. मग पहिलं वाक्य जर पास्ट टेन्स असेल तर वाईलच्या नंतर पुढं काय येणार, पास्ट कंटिन्युअस टेन्स येणार. मग वॉज प्लस व्हीआयच. मग या ठिकाणी काय येते, वॉज चॉपिंग, म्हणजे इज लर्निंग, वॉज चॉपिंग. त्याच्यानंतर द हेडमास्टर वॉन्ट्स. वॉन्ट हे क्रियापद आपल्या सगळ्याला माहिती आहे, ह्याला आपण म्हणतोय स्टेटिव्ह वर्ब. आपण त्याला आयएनजी प्रत्यय वापरत नाहीत. आणि त्याच्यानंतर इथं काय लक्षात आहे, इथं सगळे शब्द काय केलेत, आयएनजी प्रत्यय वापरून दिलेत, इटिंग, ड्रिंकिंग आणि त्याच्यानंतर पुढं स्टेईंग. म्हणून याचं उत्तर काय येतं डिअर फ्रेंड्स, वॉन्ट स्टेईंग. इथं 4 नंबर उत्तर याचं बरोबर येत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 35 नंबरचा प्रश्न डिअर फ्रेंड्स, 35. मग किक द बकेट. किक द बकेट म्हणजेच काय, टू डाय. याचं उत्तर किक द बकेट. टू फेस द म्युझिक म्हणजेच काय असेल डिअर फ्रेंड्स, टू फेस द म्युझिक म्हणजेच काय, टू फेस हार्डशिप. टू फेस हार्डशिप याचं उत्तर आलं 3. टू लेट द कॅट आउट ऑफ द बॅग म्हणजेच काय, टेल सिक्रेट. एक मिनिट. मग 4 3 2 1. मग याचं उत्तर आहे 4 3 2 1 चं उत्तर आहे. म्हणजे याचं उत्तर आहे 35 नंबरच्या प्रश्नाचं 3 नंबरचं ऑप्शन बरोबर. तर काय करायचं, आता हा पॅसेज वाचला तर तिथं आपल्याला काय विचार, हा पॅसेज कशा संदर्भातला आहे, हा पॅसेज कशा संदर्भातला आहे आणि याच्यामध्ये काय केलं, हा पॅसेज लक्ष द्या, कोणाला ॲड्रेस केलेला आहे, म्हणजे कोणाला उद्देशून किंवा संबोधित केलेला आहे. तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स हे कोणाला, याच्यामधून कोणाला संबोधित केलेलं आहे, तर याच्यामध्ये काय पॉलिटिशियनला संबोधित केलं आहे का नाही. तर तुम्ही जर वाचलं तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की हा जो आहे तर हा जो पॅसेज आहे तर हा पॅसेज जो आहे तर डिअर फ्रेंड्स काय केलेलं आहे, याच्यामध्ये जे स्टुडंट्स आहेत, यंग स्टुडंट्स त्याच्यामध्ये पण स्पेशली, तर त्यांनी कशा प्रकारे आता जे सध्याच्या जे गोष्टी आहेत त्या कशा प्रकारे शिकल्या पाहिजे. तर याच्यामध्ये काय केले, स्टुडंटबद्दल सांगितले आणि त्याच्यामध्ये पण स्पेशली काय केले, त्याच्यामध्ये जे यंग स्टुडंट आहेत त्यांच्याबद्दल यामध्ये सांगितलं आहे. ठीक आहे. म्हणजेच या ठिकाणी टीचर्स अँड प्रोफेशनल्सचा नाही, एज्युकेशनिस्टचा नाही, तर हा कोणाला संबोधित केलेला आहे, यंग स्टुडंट्सला संबोधित केलेला आहे. तर हे तुम्हाला कुठं समजतं, हे
यंग स्टुडंट्सला किंवा यंग ग्रॅज्युएट्सला संबोधित केलेला आहे. तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स, तर तुम्ही जर हा पॅसेज जर त्या ठिकाणी जर रीड केला तर त्याच्यामध्ये काय होते त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की याच्यामध्ये जे यंग आहेत, तर आताचे जे नवीन तरुण पिढी आहे तर त्यांनी कशा प्रकारे हे जे आहे तर हे कशा प्रकारे शिकलं पाहिजे, कशा प्रकारे चेंज केले पाहिजे, तर हे याच्यामध्ये सांगितलं आहे. तर त्याच्यामुळं हा जो आहे तर हा काय केला डिअर फ्रेंड्स, याच्यामध्ये यंगस्टरबद्दल, यंग ग्रॅज्युएट्स किंवा यंग स्टुडंट्स आहेत तर त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे डिअर फ्रेंड्स, पुढचा प्रश्न याच्यामध्ये काय विचारला आहे, आता याच्यामध्ये काय बघा, यू आर द कॉन्स्टिट्युएन्सी. आता कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे काय असते लक्ष द्या, आपण जे मतदारसंघ म्हणतो ना आपण, तो त्याचा म्हणतोय आपण मतदारसंघ. आता याच्यात यू आर द कॉन्स्टिट्युएन्सी हू शुड बी डिमांडिंग चेंज. यू आर द कॉन्स्टिट्युएन्सी हू शुड बी डिमांडिंग चेंज. म्हणजे याच्यामध्ये आता लक्ष द्या, मतदारसंघ म्हणजेच काय, मतदारसंघ म्हणजेच या ठिकाणी काय असणार डिअर फ्रेंड्स, जे पोटेन्शियल सपोर्टर्स आहेत म्हणजे ते कार्यकर्ते आहेत, तुम्हीच काय करू शकताय, बदल जो आहे तर तो बदल काय करू शकता, त्याची मागणी करू शकताय. म्हणून या ठिकाणी काय होतं, याचं पोटेन्शियल सपोर्टर्स असं त्याचं आन्सर येत आहे, पोटेन्शियल सपोर्टर्स. ठीक आहे, हा शब्द जो आहे तर हा शब्द या ठिकाणी डिअर फ्रेंड्स दिलेला आहे कुठं, या ठिकाणी यू आर द कॉन्स्टिट्युएन्सी हू शुड बी डिमांडिंग चेंज. मग याच्यामध्ये काय केलं, बट यू आर नॉट डिमांडिंग चेंज. म्हणजे हे सगळं यंग जे आहेत ना, इथे लक्षात द्या, आय गेट डिसअपॉइंटेड वेन द यंग म्हणजे जे तरुण आहेत तर द यंग इन इंडिया डोंट डिमांड चेंज. म्हणजेच जे तरुण आहेत तर ते तरुण काय करत नाहीत, जे बदल आहे तर ते बदलची मागणी करत नाहीत, तर त्याच्यामुळे डिसअपॉइंटेड वाटतं असं सांगितलंय. म्हणून या ठिकाणी बघा, हा द यंग हा शब्द जो आहे तर म्हणजेच काय, जे यंग ग्रॅज्युएट्स आहेत तर त्यांच्याबद्दल याच्यामध्ये संबोधित केलेलं आहे. तर हे शब्द क्लिअर होत होतं आपलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स 38 नंबरचा प्रश्न बघा. अकॉर्डिंग टू द पॅसेज इंडियन कॉन्व्हर्सेशन शुड बी अबाउट. म्हणजे इंडियन कॉन्व्हर्सेशन कशाबद्दल असायला पाहिजे, कशा प्रकारे चर्चा चालू असते. तर आपण सध्या जनरली बोलताना इथं लिहिलंय, इंडियन कॉन्व्हर्सेशन टुडे इज रबिश. रबिश म्हणजेच काय, निरर्थक, म्हणजे कसल्याही प्रकारचा अर्थ नसलेलं, मिनिंग नसलेलं, त्याला म्हणतात रबिश. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय, इट इज ऑल अबाउट कशाबद्दल आहे, क्रिकेटबद्दल, बॉलिवूडबद्दल, पॉलिटिकल गॉसिप, राजकीय जे आहेत ना तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. तर हे दिलेलं आहे. तर याच्यामध्ये पण तसं एक ऑप्शन आहे तर ते बघायचं आपण त्याच्यामध्ये अगोदर. तर बघा डिअर फ्रेंड्स, इथं मग काय आहे, अबाउट क्रिकेट, बॉलिवूड, पॉलिटिकल गॉसिप, हे याच्यामधलं बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे तर डिअर फ्रेंड्स, इंडियन कस्टम्स, व्हॅल्यूज अँड प्रोग्रेस. लक्ष द्या, आपल्याला त्याच्यामध्ये काय केलं, उल्लेख केला आहे, पण इथं काय केलं बघा, अकॉर्डिंग टू द पॅसेज इंडियन कॉन्व्हर्सेशन शुड बी अबाउट. तर इथं काय केलं, आपल्याला कशा प्रकारचं असायला पाहिजे. ठीक आहे, याच्यामध्ये उल्लेख लक्ष द्या, ह्याचा उल्लेख केलाय, क्रिकेट, बॉलिवूड याच्याबद्दल उल्लेख केलाय. पण आपल्याला प्रश्न काय विचारलाय, म्हणजे कशा प्रकारचा असायला पाहिजे, म्हणजे अपेक्षित काय आहे. तर हे अपेक्षित आहे का, म्हणजे हे अपेक्षित नाही, म्हणजे ह्याचा उल्लेख केलाय पॅसेजमध्ये, पण हे अपेक्षित आहे का नाही. त्याच्यानंतर मग लक्ष द्या, इंडियन कस्टम्स, याच्यामध्ये काय केलं डिअर फ्रेंड्स, इंडियन कस्टम्स असेल, त्याच्यानंतर व्हॅल्यूज असेल आणि प्रोग्रेस असेल. मग इंडियन कस्टम्स, व्हॅल्यूज आणि त्याच्यानंतर प्रोग्रेस हे आहे का, येस, त्याच्यामध्ये सांगितलंय काय, तर कशाबद्दल चर्चा केली पाहिजे. तर हे याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स सांगितलेलं आहे, कशाबद्दल चर्चा केली पाहिजे आणि कशाबद्दल चर्चा करायला नाही पाहिजे. तर इथे लिहिले बघा, वी नीड टू really take the lead forward to talk about Indian values, Indian customs and indigenous development. मग याच्यामध्ये काय डिअर फ्रेंड्स, आपण कशाबद्दल चर्चा केली पाहिजे, कशाबद्दल बोललं पाहिजे, तर हे इंडियन व्हॅल्यूज, इंडियन कस्टम्स, ज्या आपल्या परंपरा आहेत तर त्याच्याबद्दल बोललं पाहिजे, या अर्थाने आहे. ठीक आहे, लक्ष द्या, याच्यामध्ये लक्ष द्या, दोन गोष्टी, याचाही पॅसेजमध्ये उल्लेख आहे, पण इथं काय सांगितलंय, कशा प्रकारचं असायला पाहिजे आणि कशा प्रकारचं नसायला पाहिजे. मग या ठिकाणी हे उत्तर येते का नाही, मग याच्यामध्ये हे बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स अँड सर्व्हिसेस. आता याच्यामध्ये पॅसेजमध्ये शेवटी जर तुम्ही वाचला असेल तर त्यांनी सांगितले काय, जे शिक्षक पण आहेत तर शिक्षकांनी पण काय केलं पाहिजे, शिक्षकांनी एक मेंटॉर म्हणून काम केलं पाहिजे. शिक्षकांनी मेंटॉर म्हणून काम केलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये काय सांगितलं लक्षात द्या डिअर फ्रेंड्स, जो कंटेंट आहे म्हणजे लाखो
लाखो वर्ष जे आहेत लक्षात डिअर फ्रेंड्स जे आहेत ते त्याच्यामध्ये गेलेले आहेत. कशासाठी? तर आता याच्यामध्ये जे आहे तर हा एज्युकेशन याच्यामध्ये जे चेंज करण्यासाठी गेलेले आहेत. दुसरी गोष्ट महत्त्वाची याच्यामध्ये आहे डिअर फ्रेंड्स, आता शिक्षकांना कसल्याही प्रकारे कंटेंट शोधण्याची गरज नाही. कंटेंट शोधण्याची गरज नाही किंवा कंटेंट क्रिएट करण्याची गरज नाही. ती ऑलरेडी सगळ्या गोष्टी कंटेंट जो आहे ना तर तो ऑलरेडी त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे, अवेलेबल आहे. फक्त आता या ठिकाणी काय करायचं लक्षात द्या, कंटेंट इज ऑलरेडी क्रिएटेड. कंटेंट हा जो आहे तर कंटेंट हा ऑलरेडी क्रिएट केलेला आहे. जगामध्ये ऑलरेडी कंटेंट जे आहे तर ते आहे. मग या ठिकाणी काय सांगितलं, इट इज अवेलेबल ऑन द नेट. नेटवरती अवेलेबल आहे. पण टीचरने आता काय झालं पाहिजे, मेंटॉर म्हणजे मेंटॉर म्हणून काम केलं पाहिजे. पण तिथे पुढे सांगितलंय बट नन ऑफ आवर टीचर्स आर ट्रेन्ड टू बी मेंटॉर्स. पण आपले जे शिक्षक आहेत त्यांना मेंटॉर म्हणून कधीही ट्रेन केलं जात नाही. मग याच्यामध्ये चौथं जे ऑप्शन आहेत, मग आपल्या याच्यात तिसरं काय होतं, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स अँड सर्व्हिसेस बद्दल आपल्याला या ठिकाणी कॉन्व्हर्सेशन असायला पाहिजे का नाही, कारण ऑलरेडी त्या गोष्टी उपलब्ध आहेत. मग पुढचं ऑप्शन चौथं ऑप्शन जे आहे तर चौथं ऑप्शन बघा कोणतं आहे डिअर फ्रेंड्स, त्यामध्ये म्हणजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आणि सर्व्हिसेस जे आहे तर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आणि सर्व्हिसेस बद्दल पण बोलायची गरज नाही, कारण ते ऑलरेडी सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. मग याच्यामध्ये काय, क्षमता, कॉम्पिटंट आणि ड्युटीफुल पीपल अँड देअर कॉन्ट्रीब्युशन टू द नेशन, म्हणजे त्यांचं पण कॉन्ट्रीब्युशन देशाबद्दल असायला पाहिजे. याच्याबद्दल आपण बोलणं गरजेचं आहे. म्हणजे कर्तव्य, क्षमता आणि देशाबद्दलचं त्यांचं योगदान याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये बी आणि डी हे बरोबर आहे. लक्ष द्या, पॅसेजमध्ये याचाही उल्लेख, एचा पण उल्लेख आहे, सीचा पण उल्लेख आहे, पण हे काय झाल्या, निगेटिव्ह गोष्टी झाल्या. मग जर समजा इथं प्रश्न जर असा असता, अकॉर्डिंग टू द पॅसेज इंडियन कॉन्व्हर्सेशन शुड नॉट बी अबाउट, नॉट जर असतं तर याचं उत्तर काय झालं असतं, ए आणि सी आलं असतं. पण कशाबद्दल असायला पाहिजे म्हणल्याच्या नंतर इथं बी आणि डी आहे, म्हणून याचं उत्तर काय येते, 2 नंबरचं ऑप्शन बरोबर येते. इथं थॉटफुल, विचारपूर्वक, मग हा शब्द आहे तर याला अँटोनिम विचारला म्हणजे विरुद्धार्थी शब्द विचारलाय. मग गॉसिप म्हणजेच काय, आपण म्हणतो ना पाठीमागे एखाद्या व्यक्तीबद्दल बोलणं. डिसअपॉइंट म्हणजेच काय, निराश. चेंज म्हणजे बदल. आणि रबिश म्हणजेच काय, लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, रबिश म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, म्हणजे निरर्थक, त्याला आपण म्हणतोय रबिश. याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, रबिश हे त्याचं उत्तर आहे. आणि लास्ट क्वेश्चन आहे डिअर फ्रेंड्स या ठिकाणी 40 नंबरचा क्वेश्चन. कुठला आहे तो क्वेश्चन, करेक्ट सेंटेन्स म्हणजे पॅसेजचा विचार करून करेक्ट सेंटेन्स कोणता आहे. टुडे बघा, स्टुडंट्स डोंट नीड टीचर, मग आता सध्या विद्यार्थ्यांना शिक्षकांची गरज नाही का, तर गरज आहे. लक्ष द्या, याचा पॅसेजचा जर विचार केला तर याच्यामध्ये पहिलं वाक्य बरोबर आहे का नाही, तर ते चुकीचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, द टीचर शुड क्रिएट कंटेंट अँड प्रेझेंट इट टू द स्टुडंट्स, म्हणजे या ठिकाणी शिक्षकांनी कंटेंट तयार केला पाहिजे आणि तो विद्यार्थ्यांसमोर प्रेझेंट केला पाहिजे. तर हे बरोबर आहे का नाही, त्याचं रिझन काय, कंटेंट जो आहे तर कंटेंट हा जगामध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे. म्हणजे या ठिकाणी हे पण बरोबर आहे का नाही, हे चुकीचं आहे. मग याच्यामधलं कोणतं बरोबर येतंय, तर डिअर फ्रेंड्स आता ऑप्शन एकच आहे तर ते म्हणजे हे. आणि इथं काय सांगितलं बघा, द टीचर शुड जस्ट वर्क ॲज अन ॲडवायझर म्हणजेच मेंटॉर अँड कन्सल्टंट फॉर द स्टुडंट्स. अशा प्रकारे हे होतं डिअर फ्रेंड्स. मग याचं उत्तर काय झालं, सी नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर येतं.